नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज असा व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट बायोलॉजी जे ते राज्यसेवा कंबाईन याचे सगळे PYQs, सगळ्या कन्सेप्ट ज्या पण एक्झामला विचारल्या जातात त्या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आणि ही तुम्ही PPT एकदा बघू शकता, म्हणजे कशी बनवलेली आहे. सगळे डायग्राम्स आहेत, फ्लो चार्ट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. PYQसुद्धा इन्क्लुडेड आहेत, फ्लो चार्ट्स पण आहेत, वेगवेगळे हायलाईट पॉईंट केलेले आहेत जे एक्झामला तुम्हाला लक्षात राहतील. आणि वेगवेगळ्या ट्रिक्स पण दिलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी वेगवेगळ्या टाईप्स आहेत किंवा त्याचे ट्रीटमेंट्स आहेत, सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स पण आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी कन्क्लूड करून ही PPT कंबाईन केलेली आहे आणि माझ्या हँड रिटन आहे. ही मी स्वतः लिहिलेली आहे, स्वतः ॲड ऑन केलेल्या आहेत गोष्टी. मग त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. तर नीट ध्यान देऊन बघा. तुम्हाला जर वाटतं आहे व्हिडिओ खूप स्लो चाललेला आहे, असं होणारच नाही आहे. बट जर वाटत असेल तर थोडी वेळ तुम्ही स्पीड जी आहे ती वाढू शकता. आणि तुम्हाला जर वाटतं ही मेहनत चांगली आहे, तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरत आहे, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही PPT कशी वाटलेली आहे. आणि ही PPT कुठे भेटणार आहे, तर ही PPT भेटणार आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती माझ्या. तर कमेंटमध्ये पण लिंक दिलेली आहे मी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट बायोलॉजी कव्हर करणार, जैविक शास्त्र. तर आपण सुरुवात करणार आहोत या व्हिडिओला. तर चला सुरू करूया. ओके, पहिला चॅप्टर आहे सेल, पेशी. तर आधी आपण बेसिकपासून स्टार्ट करतो आहे. तर बेसिकवरती क्वेश्चन पण येतात, MPSCमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर नावावरती पण क्वेश्चन आलेला आहे. तर पेशीचा शोध कोणी लावला आहे? रॉबर्ट हुकने लावला आहे 1665मध्ये. मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे दिसलेला आहे. अँटन लिओन हुक यांनी काय केलं, मायक्रोस्कोपनी पेशीला बघितलेलं आहे. आणि मायक्रोस्कोपनी तर आणि आपण पुढे बघतो इथे केंद्रक आहे. जर पेशीचे डायग्राम बघितले आपण, इथे केंद्रक आहे, नंतर केंद्रकाचे छिद्र, नंतर तसेच रायबोझोम जे ह्याला असतात, नंतर हरितके तुम्हाला नंतर मी पुढे सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. हे तुम्हाला आधी फक्त डायग्राम दाखवून. रिक्तिका, वॅक्युल्स, इथे काही नसतं, रिकामी स्पेस असते. तंतुनिका, पेशीद्रव्य, पेशीपटल. आता ज्यांना असा प्रॉब्लेम आहे की मराठी इंग्लिश सर मी दोन्ही लँग्वेज कंबाईन केलेले आहेत, कोणालाच प्रॉब्लेम येणार नाही. मराठीवाल्यांसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आणि इंग्लिश मिडियमवाल्यांनासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. तर हे दोन्हीसाठी युजफुलच नाही, तर लँग्वेजचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि काही गोष्टी जर समजत नाही, हँडरायटिंग समजत नाही, तर तुम्हाला मी माझ्या बोलण्यावरून समजूनच जाईल. ओके. लायक्रिका, गोलकी संक्यूल, नंतर खडबडीत आंतरद्रव्य जलिका, गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका, पेशी भित्तिका, पेशी पटल, ह्या सगळ्या गोष्टी कंपोनंट्स आहेत. आपण पुढे बघूया. ओमिनी सेल्युला इस सेल्युला, RH विटेकर यांनी बनलेला आहे आणि 1885मध्ये हे बोललेलं आहे. सेल थेरी, पेशीचा सिद्धांत, जेम्स शिल्डन आणि थिओडॉन शॉन यांनी म्हटलेलं आहे. कधी म्हटलेलं आहे? 1838मध्ये. सर्व वनस्पती पेशी बनलेले असतात, पेशींनी बनलेले असतात आणि पेशी सजीवांचा पायाभूत घटक असते. तर RH विश्वा यांनी काय केले? विश्वा यांनी केले. ओमिनी सेल्युला इस सेल्युला 1885मध्ये सांगितलं आहे. त्यालाच पुढे मॉडिफाय केलेलं आहे सेल थेरीला RH विश्वा यांनी. ओके, समजते. ज्याच्यातले तुम्हाला घटक काय काय लक्षात ठेवायचे. तर हे नाव कोणी शोधलं, काय कशाप्रमाणे दिसतात, अँटन लिओन यांनी मायक्रोस्कोपनी बघितलं. तसेच ओमिनी सेल्युला इस सेल्युला पेशी सिद्धांत कोणी दिला? शिल्डन अँड थिओडॉर शॉन यांनी. मॉडिफाय कोण केलं? RH विश्वा यांनी. ओमिनी सेल्युला इस सेल्युला. मानवातील सर्वात लांब पेशी कुठली आहे? तर चेतापेशी. हे PYQ आहे. मी PYQ असं स्पेसिफिक करून ठेवलेलं. PYQ कुठला विचारला आहे? आता जसं तुम्हाला लांब पेशी विचारले तसं मोठी पेशी विचारायचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे सर्वात मोठी पेशी कुठली आहे? तर अंडपेशी आहे. ओके. आता जर आपण बघितला आकार, तर RBCचा आकार कसा आहे? बाय कॉन्केव्ह आहे. बाय कॉन्केव्ह हे तर तुम्ही बघताय, इथे डिप्रेशन आहे आणि इकडे थोडीशी सूज आहे. तर अशा पद्धतीचा डिस्क शेप आकार आहे. हे कुठल्या तरी बियासारखे दिसतात. तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या भाजीच्या बिया आहे. तुम्ही ते भाजी पण खाता, पण त्याच्या बियासारखं दिसतं आहे, कमेंट करून सांगा. आणि RBCचा बाय कॉन्केव्ह शेप काय आहे? कारण इझी टू ट्रॅव्हल हे PYQमध्ये विचारलं आहे. इझी टू ट्रॅव्हल म्हणजे काय? जेव्हा पण ते धमनींमधून वाहत असतात RBC, तेव्हा ते ट्रॅव्हल करण्यासाठी सोपे असतात. त्याचा शेचा शेप जर त्रिकोणी असतात तर ते वाहण्यासाठी थोडं इझी पडले नसते, म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी थोडं डिफिकल्ट झालं असतं. नंतर प्लेटलेट्सचं स्ट्रक्चर काय? हे प्लेटलेट्स तुम्ही एकदा बघू शकता. प्लेटलेट्सचं हे स्ट्रक्चर आहे आणि याचं साईज काय? बाय कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स म्हटलं इथे आणि इथे कॉन्केव्ह म्हटलेलं आहे. तर थोडी ध्यान द्या. आता इथे तुम्ही बघू शकता सेलची डायग्राम आहे. तंतुनिका, गोल्गी पिंडज, केंद्रक, नंतर केंद्रकी, नंतर ताराकेंद्र, नंतर सूक्ष्मनलिका, पेशीद्रव्य, रायबोझोम्स, पेशीपटल हे पेशीपटल आहे. मृदू आंतरजलिका, खडबडीत, गोल्की पिटिका, हे सगळ्या गोष्टी पुढे पण आहेत. आता मी दोन्ही कंपॅरिझन दिले, वनस्पतीच्या पेशी आणि प्राणीपेशी. तर प्राणीपेशीपेक्षा आकाराने मोठी, वनस्पतीपेक्षा आकाराने लहान असतात. ओके.
मोठी आणि लहान असं आहे. लांबी मायक्रोमीटरमध्ये असते ही. हे सगळं फॅक्च्युअल डाटा आहे. दृढ पेशी आवरण असते, याला दृढ पेशी आवरण नसते. प्राणी पेशीमध्ये दृढ पेशी आवरण नसतं. आता तुम्ही बघा झाडाचं खोड किती कडक असतं, आपली त्वचा तेवढी कडक असते का? याच्यावर थोडंसं लॉजिकली लक्षात ठेवायचं ट्राय करा. असं काही म्हणजे पाठच करायचं असं नसतं, थोडं लॉजिकली लक्षात ठेवा. केंद्रक पेशीच्या एक बाजूस असते, केंद्रक पेशीच्या मध्यभागी असते. सोपं आहे. लायकारिका अत्यंत कमी संख्येत असतात, लायकारिका मोठ्या संख्येने असतात. पेशीच्या मध्यभागी मोठी रिक्तिका असते, लहान रिक्तिका असते. आता प्लांट्सला खूप जास्त स्टोरेजची गरज असते, म्हणजे पाणी स्टोअर करून ठेवायचं, न्यूट्रिएंट स्टोअर करून ठेवायचं, त्याच्यामुळे रिक्तिका असते ती स्टोअर करून ठेवते गोष्टी. मग त्यासाठी ह्यांची मोठी असते प्लांट्सची आणि माणसांची छोटी असते, म्हणजे प्राण्यांची छोटी असते. हरितलवके असतात. हरितलवके म्हणजे क्लोरोफिल, ज्यांना माहिती नाही त्यांना. क्लोरोफिलचं काय असतं, क्लोरोफिल प्लांट सेलमध्ये असतात आणि हरितलवके आपल्यामध्ये नाहीत, म्हणजे माणसांमध्ये नाहीत, प्राण्यांमध्ये नाहीत. कारण आपल्याला कुठे फोटोसिंथेसिस किंवा त्याला काय म्हणतो फोटोसिंथेसिस सौर ऊर्जेपासून आपल्याला ऊर्जा तयार करायची असं काही नाही ना आपल्यात. मग त्याच्यामुळे आता जर आपण पेशीचं डिव्हिजन बघितलं तर मूल पेशी असतात, त्याचे वेगवेगळे भाग पडलेले आहेत. जसं की यकृत पेशी, आंतरपेशी, स्नायूपेशी, हृदयपेशी आणि चेतापेशी. चेतापेशी म्हणजे 9 सेल. 9 सेल्स म्हणजे ब्रेन्सला सप्लाय करतात. हृदयपेशी हृदयाला. आता इथे मी नाव पण लिहून ठेवलं. आता काय काहींना थोडंसं खूप अवघड वाटू शकतं चेतापेशी म्हणजे काय. चेतापेशी म्हणजे 9 सेल्स. नंतर आंतरपेशी म्हणजे आतडे, इंटस्टायनल. नंतर यकृत पेशीपासून बनलेलं आहे यकृत, लिव्हर. ओके. इंटस्टाईन पण माहिती असेल तुम्हाला, स्मॉल अँड लार्ज इंटस्टाईन आहे, स्मॉल इंटस्टाईन हे पण माहीत असेल, बेसिक आहे. पेशी भित्तिका, तर पेशी पटल वेगळा आहे, पेशी भित्तिका वेगळी असते. पेशी भित्ती सुरुवातीला असते आणि नंतर मग मधल्या साईडला पेशी पटल असतं. पेशी पटल आता ॲनिमल सेलमध्ये तसं बाहेरच असतं. नंतर प्रोकॅरियोट्समध्ये पेशी भित्तिका असते. प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशी पटल, आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघतोय. लिव्हिंग असतं हे, जैविक, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावरती MCQ येऊ शकतो, PYQ येऊ शकतो. लिव्हिंग असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशी पटल. मायक्रॉन, थिकनेस किती मायक्रॉन ॲमस्ट्रॉंग आहे, 70 ॲमस्ट्रॉंग, हे ॲमस्ट्रॉंगचं साईन आहे. ओके. मेदाचे द्विस्तरी असतं, डबल लेअर्ड लिपोप्रोटीन मेम्ब्रेन असतं. ऑस्मोसिस, याच्यावरती PYQ विचारलं आहे, ऑस्मोसिस कसं होतं. ऑस्मोसिस अति अपसरण. आता ह्याच्यात काय म्हणलेलं आहे, जेव्हा आता आपण जर बघायला आलं, आता हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये काय की पाणी बाहेर जातं आणि तुमच्या साईडला सॉल्युटन जास्त आहे आणि आतलं पाणी बाहेर जातं, एवढं लक्षात ठेवा हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये. आयसोटॉनिक सोल्युशनमध्ये म्हणजे तुमची सेल इक्वल राहतात. तुम्ही जसं मनुके तुम्ही पाण्यात भिजू घातलं तर ते काय होतात, स्वेल होतात. स्वेल कधी होणार, ते जेव्हा हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये टाकलं तेव्हा. म्हणजे हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये जेव्हा पाणी त्यांच्या आत शिरतं तेव्हा ते स्वेलिंग होते, म्हणजे ते पाणी तुमचं आत येते, त्याच्यामुळे काय होते, सेल वाढते, साईज वाढते. आयसोटॉनिकमध्ये असं काहीच नाही होणार आहे, साईज 30 राहणार आहे. हायपरटॉनिकमध्ये सेल फ्लॅसिड होणार, म्हणजे साईडने छोटा होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सेम पाणी, बाहेर पाणी कमी आहे, त्याच्यामुळे काय होतं, मधलं जे पाणी आहे तिथे बाहेर जातं, म्हणजे सेलच्या मध्ये जे पाणी ते बाहेर जातं. जिथे कम तिथे हम, असं लक्षात ठेवा पाणीचं. जिधर कम वहाँ हम, असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात राहील. ओके. समपसारणी द्रावरण म्हणतो आपण. सेम पाणी म्हणजे आयसोटॉनिक सोल्युशनला समपसारणी. अपसारणी म्हणजे हायपोटॉनिक आणि अति अपसारणी म्हणजे हायपरटॉनिक. दोन्ही पण भाषेत सांगतो आहे मी, तर समजून घ्या थोडंसं. आता डिफ्युजन आणि ऑस्मोसिसमध्ये थोडासा फरक सांगतो. वित्सरण, डिफ्युजन म्हणजे वित्सरण म्हणतात त्याला. आता वित्सरण जे डिफ्युजन आहे ते दोन्ही मीडियममध्ये होतं, बरोबर. एनी मीडियम, कुठल्याही मीडियममध्ये होतं, सॉलिडमध्ये होतं, लिक्विडमध्ये होतं, गॅसमध्ये पण होतंच. आणि ऑस्मोसिस जे आहे फक्त द्रव मीडियममध्ये आहे. हे PYQला तुमचं डिफरन्शियल डायग्नोसिस, डिफरन्स बिटवीन किंवा तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये हे विचारू शकतात. आणि निवड क्षमता पारपटल, नॉट रिक्वायर्ड, ह्याला सेमी परमेएबल मेम्ब्रेनची गरज नाही, याला परमेएबल मेम्ब्रेनची गरज आहे. आता आपण बघतो पेशी भित्तिका, सेल वॉल, हे कुठामध्ये असतं, प्लांट्समध्ये असतं, नॉन लिव्हिंग आहे. लक्षात ठेवा, सेल मेम्ब्रेन जे आहे ते लिव्हिंग होतं आणि सेल वॉल जे आहे ते नॉन लिव्हिंग आहे. ओके. मुक्त परागम्य म्हणजे फ्रीली परमेएबल आहे, कोणी पण आत येऊ शकतं, कोणी पण बाहेर जाऊ शकतं, ह्याचा काही दरवाजा असं फिक्स नाही आहे. प्राणी पेशी भित्तिका नसते, लक्षात ठेवा. मी जसं म्हणले, हे तुम्हाला स्टेटमेंटमध्ये खूप वेळा विचारतील. ओनली वनस्पती, जीवाणुगत आणि कवक यांच्यामध्ये असतं. सायटोप्लाझम म्हणजे सेलमध्ये असलेला द्रव पदार्थ, त्याला सायटोप्लाझम म्हणतं. पेशी द्रव, नावातच आहे पेशी द्रव. सायटो मीन्स सेल, प्लाझम मीन्स लिक्विड. ओके. परद्रव्य पटल आणि केंद्रक यांच्यामध्ये असतं सायटोप्लाझम, कळतंय. परद्रव्य पटल आणि केंद्रक यांच्यामध्ये असतं सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य. काय काय स्टोअर करतं, अमायनो ॲसिड करतं, ग्लुकोज करतं, विटामिन्स करतं. ओके. 3 गोष्टी स्टोअर करतं.
मी जे पण पॉईंट सांगतो आहे ते एक्झामच्या ओरिएंटेड सांगतो आहे. असेच क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डॉक्टरेट नाही करायचं आहे त्या सब्जेक्टमध्ये. तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे, ते नॉलेज मी तुम्हाला देण्याचा ट्राय करतो आहे. जे पण PYQला आलेले आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला देण्याचा ट्राय करतो आहे. आणि या PPTच्या बाहेरच्या तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत मला हे वाटतं आहे. आणि जर आलेच तर ते तुम्ही टॅकल करू शकता याच्या नॉलेजवरती. ओके. न्यूक्लियसची डिस्कवरी कोणी केली? रॉबर्ट ब्राउन यांनी केली. कधी केली? 1831मध्ये. पेशी विभाजन होते याच्यातून आणि क्रोमोझोम्स असतात जे आपल्यामध्ये गुणसूत्र जे असतात त्याच्यामध्ये 23 जोड्या असतात, म्हणजे 46 टोटल असतात. ओके. तर हे केंद्रक तुम्हाला दिसते, केंद्रक इथे आहे. सूक्ष्म छिद्र असतात त्याला केंद्रकाला. आणि क्रोमॅटिन जे फायबर्स असतात, आता तुम्ही अशी डायग्राम बघितली असेल, मी इथे काढतो आहे अशी इथं क्रोमॅटिन आणि सेंट्रोमियर असतं इथे तर सॅटेलाईट असतं आणि असे 4 सेंट्रोमियर तुम्ही क्रोमोझोम बघितलेलं असेल तुम्ही. 23 पेअर असतात मानवामध्ये. तर DNAच्या विशिष्ट कार्यक्षमता म्हणजे जनुक खंडाला जनुक म्हणतो आपण. जनुक DNAच्या विशिष्ट कार्यक्षमता खंडाला आपण जनुक म्हणतो. अनुवंशिकतेची माहितीचं संक्रमण करतं जनुकाद्वारे. ओके. आणि ते 2 डिवाइड आहेत, म्हणजे DNA आणि RNA असे वेगवेगळे आहेत. डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. तर इथे दोन्हीमध्ये डिफरन्शियल सांगितलं आहे. डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड हे व्हेरी स्टेबल असतं, हे लेस स्टेबल असतं, खूप शॉर्ट लाईफ स्पॅन असते त्याची. आणि हे कुठे कुठे फिटतं आपलं DNA न्यूक्लियसमध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये, प्लास्टिड आहे. आता तुम्ही DNA फिंगरप्रिंटिंग किंवा तुम्ही जेव्हा आपण CID वगैरे भेटले, CID तुम्ही बघितलं असेल ना, दया अभिमन्यू, त्याच्यामध्ये डॉक्टर साळुंके ते DNA टेस्टिंग वगैरे करतात वगैरे गोष्टी असतात. मग त्याच्यामध्ये DNA टेस्टिंगमुळे आपल्याला अनुवंशिकता कळते, म्हणजे आपले वडील कोण, आपले नातेवाईक कोण, ते सगळ्या गोष्टी DNA म्हणून कळतात. आणि DNA कशातून आपल्याला ट्रेस केला जाऊ शकतं? केस आहेत, नख आहे, नंतर आपलं लाळ आहे, त्याच्यातून आपण DNA ट्रेस करू शकतो, किंवा ब्लडमधून तर होणारच आहे, बोन मॅरोमधून पण होणारच आहे. तर आपण जर सेलमध्ये बघायला तर न्यूक्लियसमध्ये असतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये असतं आणि प्लास्टिड्समध्ये असतं. प्लास्टिड्स म्हणून एक वेगळा पार्ट येणार आहे, तुम्हाला पुढे सांगतो या सगळ्या गोष्टी. रायबोन्यूक्लिक ॲसिड हे लेस स्टेबल आहे. न्यूक्लियस आणि सायटोसोल्समध्येच असतं. सायटोसोल्स हे प्रोकॅरियोटमध्ये असतं, त्याच्यामध्येच हे असतं. फंक्शन काय? स्टॅटिक आणि डिजिटल डाटा स्टोअर, जेनेटिक डाटा स्टोअर आहे. म्हणजे हे फक्त तुमची माहिती स्टोअर करून ठेवतं, तुमचे ओळखपत्र आहे हे. RNA काय आहे? डायनॅमिक असतं. वेरियस फंक्शन असतात, त्याचे वेगवेगळे फंक्शन आहेत. कूपर एन्झाईम, DNA पॉलिमरेज आणि RNA पॉलिमरेज सेम एन्झाईम आहेत. आणि नंतर एवढं सगळं तुम्हाला बेसिक इथल्या जरी गोष्टी लक्षात राहिल्या ना तरी बस आहेत. आता हे खालच्या गोष्टी तुम्हाला नाही विचारणार तेवढं. इथे विचारू शकता तुम्हाला. आता थायमिन, सायटोसिल, ॲडेनाईन, ग्वानिन, न्यूक्लिओ बेस असतात, हे 4 आहेत. AGCT असं लक्षात ठेवा. AGCT, आता भैया लोक बोलतात ना AGCT म्हणजे आपण CT मारतो. AGCT, ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असं लक्षात ठेवा. फक्त आता इथे RNAमध्ये काय होतं की युरासिल रिप्लेस होतं थायमाइनला, म्हणजे इथे जे थायमाइन आहे त्याच्या जागी फक्त युरासिल, तर बाकी सगळे सेम आहेत RNAमध्ये. ओके. न्यूक्लिओ बेस असतात हे. आणि ह्याचे पेअरिंग पण तसेच आहे, AGCT. आता GC पण इथे पेअर होतो का, आणि ते AU पेअर होतो, कारण थायमाइन चेंज होतो ना, AU-BU. ओके. नंतर रेडिएशनमध्ये UV सेन्सिटिव्ह असतात आणि हे रिलेटिव्हली UV रेजिस्टन्स असतात. आता एवढी डिटेल तुम्हाला लक्षात राहील तर ठीक आहे, नाहीतर काळजी करू नका, एवढ्या तुम्हाला डीपमध्ये नाही विचारणार MPSC. एंडोप्लाझ्मिक रेप्टिक्युलम, अंतर्द्रव्य जालिका याला असं म्हणतात. डिस्कवर कोणी केले? पोर्टर यांनी केले. अंतर्गत वहन व्यवस्था करते ही अंतर्गत वहन व्यवस्था. बाहेरून पदद्रव्य पटलाशी कनेक्टेड असतं हे, आणि आतून केंद्रकाशी कनेक्टेड असतं. ओके, कळते? म्हणजे हे जे एंडोप्लाझ्मिक रेप्टिक्युलम आहे तुमचं केंद्रकाशी म्हणजे न्यूक्लियससोबत कनेक्टेड असतं आतून, आणि बाहेरून असतं परद्रव्य पटलाशी. तर याचे 2 टाईप्स आहे. एंडोप्लाझ्मिक रेप्टिक्युलमचे 2 टाईप्स आहेत. तर रफ एंडोप्लाझ्मिक रेप्टिक्युलम आणि स्मूथ आणि रफ ह्याच्या दोन्हीतून नावातच कळते, खरबडीत आणि गुळगुळीत आणि गुळगुळीत आपण बोलू शकतो. तर स्मूथ जे आहे, तर स्मूथ आहे त्याच्यावरती काहीतरी नसेलच, मग ते फक्त मेदाची निर्मिती करते ते. आणि जे रफ आहे त्याच्यावरती काहीतरी असे उभार तर असायला पाहिजे ना, तर रफ आहे तर ही सरफेस रफ असणार ना. तर हे जे आहे, हे जे रफ बनवण्यासाठी ते काय आहे माहिती आहे? रायबोझोम असतात ते, रायबोझोम्स. ओके, कारण इथे रफ सरफेस होतं, ते कोण करतं? रायबोझोम करते. मग इथे ते नसणार, म्हणून त्यामुळे त्याला स्मूथ म्हणलेलं आहे. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेप्टिक्युलम काय करतं? प्रथिनेचे संश्लेषण करतं, प्रथिने बनवतं. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेप्टिक्युलम करतं मेदाची रेणूची निर्मिती करतं.
पुढे आपण बघतोय गोल्गी काय म्हणजे गोल्गी ॲपॅरेटस. गोल्गी ॲपॅरेटस स्टोअर हाऊस म्हणजे स्टोअर हाऊस बोलतो आपण, गोदाम म्हणतो. तिथे गोष्टी स्टोअर केल्या जातात, विकरे स्टोअर केले जातात. पेशीच्या जे रासायनिक कंपाऊंड असतात ते स्टोअर केले जातात वस्तू आणि बांधून पुढे पाठवतं. म्हणजे काय करतं, ही कंपनी आहे, पेशींच्या रासायनिकची कंपनी आहे आणि ही काय करते, बांधून पुढे पाठवते ही गोष्टी. गोल्गी ॲपॅरेटस ट्रान्सपोर्ट करते. लायकिरा म्हणजे हायड्रोलायटिक एन्झाईम्स. आता हे काय आत्मघाती पिशवी आहेत. आता मी जर ही एसवरून जो वर्ड आहे तो जर वापरला तर माझा चॅनल म्हणजे व्हिडिओ थोडासा डाऊन पण होऊ शकतो, कारण हे असे वर्ड्स वापरण्यासाठी यूट्यूबवरती अलाव नाही आहे. ह्याला आत्मघाती पिशव्या म्हणतो आहे. हायड्रोलायटिक एन्झाईम करतात, त्याच्या सेलला मारतात. ओके, म्हणजे हे बॉम्ब असल्यासारखं आहे, मारून टाकतं. मायटोकॉन्ड्रिया तंतुनिका म्हणजे पॉवर हाऊस ऑफ द सेल. डबल लेयर्ड असतं, हे डबल लेयर्ड आहे. आणि याच्यामध्ये हे तुम्ही जर बघितलं जवळून फिगर तर आंतरपटल पोकळी असते, नंतर पोरिन्स असतात म्हणजे आत बाहेर येण्यासाठी न्यूट्रियन्स, आणि नंतर बाह्यपटल असतं, नंतर अंतरपटल हे जे आहे, आणि नंतर क्रिस्ट, रायबोझोम्स. इथे रायबोझोम्स पण असतात. तुम्हाला जसं म्हणलं मी रायबोझोम्स कुठे कुठे असतात. DNA असतो, DNA तुम्हाला म्हटलं मी DNA पण असतो ह्याच्यात. ATP निर्मिती होते, ATP. आता ATPचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट करून सांगा. ATP यायलाच पाहिजे. जाऊ मी सांगतो, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. इलेक्ट्रॉन परिवहन साखळी इथे असते, म्हणजे हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम असतं ज्याच्यामध्ये म्हणजे तुमची एनर्जी कन्व्हर्सेशन होते. आता मला जास्त डीपमध्ये नाही जायचं या गोष्टीमध्ये, पण तुम्हाला जेवढ्या एक्झामसाठी आहे तेवढंच सांगतो मी. रायबोझोम्स घटक काय असतात, मायटोकॉन्ड्रियाचे घटक रायबोझोम्स असतात, फॉस्फेट कण असतात, DNA रेणू असतात. ATP काय असतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऊर्जेचं एक युनिट आहे ATP म्हणजे. क्लोरोप्लास्ट. आता हरितद्रव्य असतात. हरितद्रव्य म्हणजे काय, आता हरितलवके फोटोसिंथेसिस करतात. प्रकाश संश्लेषण असं म्हणतो आपण त्याला. प्रकाश संश्लेषण म्हणजे सौर ऊर्जेचं आपल्या केमिकल ऊर्जेमध्ये रूपांतर करणं. ऊर्जाचा कारखाना म्हणतात त्याला. सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जामध्ये रूपांतर करणं हे PYQ आलेलं आहे. आणि केल्विन सायकल पण इथेच घडते. लाईट चेन रिॲक्शन आपण त्याला म्हणतो. केल्विन सायकल पण यातच घडते. केल्विन सायकल आहेत वेगवेगळे सायकल, क्रेब्स सायकल, केल्विन सायकल असे जे सायकल आहेत, हे सायकल नाव आलं तर क्लोरोप्लास्ट लक्षात ठेवा, हरितलवके लक्षात ठेवायचं, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आता केल्विन सायकल खूप मोठी आहे, ते तुम्हाला स्टेप्स त्या विचारणार आहेत, आणि विचारलं तरी तुम्ही ते सोडून द्या क्वेश्चन, कारण केल्विन सायकल समजायला एक सेपरेट लेक्चर लागेल आणि तो आता टाईम नाही आहे तुम्हाला समजण्याचा. जर तुम्हाला पाहिजेच असेल तर मी कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ते समजवण्यासाठी स्पेशल ट्रिक्स वगैरे देऊन व्हिडिओ बनवेन. पण आता एवढंच, केल्विन सायकल क्लोरोप्लास्टमध्ये होतं, एवढंच लक्षात ठेवा. भाग काय, पिठिका DNA रायबोज असतात. तरंगमध्ये थायलोकॉइड्स असतात. थायलोकॉइड्स म्हणजे हे डिस्क थायलोकॉइड्स. ओके, स्टोमा असतं, इनर मेम्ब्रेन असतं. थायलोकॉइड्स जे डिस्क आहे त्याला बोलतात. नंतर आउटर मेम्ब्रेन आहे याला, आणि नंतर ग्रॅन्युम असतं, ते कनेक्ट करतं ह्या थायलोकॉइड्सला. हे म्हणजे तुम्हाला वाटतं ना हे बॅटरीज असं कनेक्टेड केलं आणि त्यांच्यामध्ये वायर आहेत असंच समजा. आता व्हॅक्यूल म्हणजे रिक्तिका. जसं तिच्या मनात तुमच्यासाठी काही फिलिंग्स नाहीत, जसं तिच्यासाठी मन रिक्त आहे तसंच ते आहे रिक्तिका. स्टोअर काय करतं, स्नायू द्रव पदार्थ स्टोअर करतं. नंतर हे दबाव नियंत्रण करतं. नंतर एकपटल म्हणजे सिंगल लेयर्ड आहे, डबल लेयर नाही आहे. आता प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट म्हणजे दोन पेशी असतात वेगवेगळ्या, प्रोकॅरियोटिक पेशी आणि युकॅरियोटिक सेल. आता यांचा आकार लक्षात राहिला तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. केंद्रपटल नसल्याने केंद्रद्रव्यकाच्या पेशीद्रव्याशी थेट संबंध येतो. पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझम. सायटोप्लाझमाचा पेशीद्रव्याशी संबंध येतो. केंद्रपटलामुळे केंद्रद्रव्य नेहमीच वेगळा असतो आणि ते पेशीद्रव्यात मिसळत नाही. इथे फक्त मिसळत नाही आणि ते मिसळतो, एवढंच लक्षात ठेवायचं. यांच्या केंद्रात एकच गुणसूत्र असतं. इथे काय असतं, अनेक गुणसूत्र असतात. आदिकेंद्रे पेशी तंतुनिका नसतात. आदिकेंद्रिक पेशिका तंतुनिका असतात नसतात. ओके, हरितद्रव्य गोलिका पिटिकांमध्ये असते. हरितद्रव्य लवकांमध्ये असते. आता इथे एक्झाम्पल विचारले प्रोकॅरियोटिक पेशीसचे. जीवाणू, शेवाळ हे प्रोकॅरियोटिक पेशीज येतात आणि युकॅरियोटिक्समध्ये आपण येतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲनिमल किंगडम प्राण्यांचे वर्गीकरण मी पुढे सांगितलेलं आहे, तर थोडंसं पेशन्स ठेवा, मी सांगणार आहे त्या गोष्टी. तर आपण आत्तापर्यंत जे सेल चॅप्टर आहे ते चांगल्या पद्धतीने कवर केलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला याच्यापेक्षा बाहेरचा क्वेश्चन येणार नाही सेल चॅप्टरमधून, आणि जरी आलाच तर तो खूप हायर लेवलला क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला कोणालाच येणार नाही बाकी. मग ते तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. एवढंच तुम्ही चांगलं केलं आणि हीच PPT हीच जी PDF आहे रिवाईज केली तरी तुमचं खूप चांगलं होणार आहे बायोलॉजीमध्ये. आणि तुम्हाला वाटतं आणखी काही ॲड करायला पाहिजे तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी ते ॲड करून PPT परत अपलोड करेन, त्याचा काही गोष्टी नाही आहे.
पण मला वाटतं मी सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत यामध्ये. आणि आता आपण बघतो दुसरा चॅप्टर हेल्थ. आता तुमचं बेसिक झालेलं आहे. आता हेल्थ हा चॅप्टर कधीच न संपण्यासारखा आहे आणि मेडिकल सायन्समध्ये पूर्ण मेडिकल सायन्स याच्यावरती डिपेंड आहे आणि याच्यावरती आपण पूर्ण पुस्तक पण लिहू शकतो. पण आपल्याला जेवढं रिक्वायर्ड आहे, जे PYQला विचारलेलं आहे तेवढ्याच गोष्टी करायच्या, जास्त आपल्या डिटेलमध्ये जायचं नाही आहे आणि त्याचा स्ट्रेस घ्यायचा नाही, कारण बाकी सब्जेक्ट पण आहेत तुम्हाला, फक्त बायोलॉजी नाही करायचं आहे. तर हेल्थ फंडामेंटल राईट आहे. 7 एप्रिलला आपण ते जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. टाईप ऑफ डिसीजेस क्रोनिक आहे, ॲक्यूट आहे. क्रोनिक म्हणजे लॉंग टर्म डिसीज, म्हणजे खूप दीर्घकाळ राहणारे रोग आहेत, आणि ॲक्यूट म्हणजे आता जस्ट झालेले आहेत ते लगेच कमी पण होतात, जसं तुमचा सर्दी खोकला ताप वगैरे असतात. क्रोनिकमध्ये तर खूप मोठे असं जुनाट रोग असतात, जसं की कॅन्सर आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, मधुमेह, नंतर उच्च रक्तचाप, किंवा आपण जर बोलायला गेलं तर आणखी कुठले कॅन्सर येतो तुमचा, अशा गोष्टी आहेत जे क्रोनिक डिसीजमध्ये येऊ शकतात. आता आपण बघूया क्लासिफिकेशन बघूया. वेगवेगळे डिसीज, बॅक्टेरियल डिसीज म्हणजे जीवाणू डिसीज असतात, त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस आहे, डिप्थेरिया आहे, वुपिंग कफ आहे, टिटॅनस आहे. व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य डिसीज, एड्स आहे, रॅबीज आहे, कोरोना आहे, मेझल्स आहे, स्मॉल फॅक्स आहे, हेपेटायटिस आहे, ट्रायकोमा हे सगळ्या गोष्टी पुढे सांगणार आहे, सगळे डिसीज सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. फंगल डिसीज म्हणजे अस्थमा असतं, ॲथलेटिक फूट असतं, कॅनेडियासिस असतं, रिंगवर्म असतं, जे स्किन डिसीज मोस्ट ऑफ असतात फंगल डिसीजमध्ये. बाकी पण असं नाही की फक्त स्किन डिसीज असतात, बाकी पण खूप सारे डिसीज आहेत. फंगस खूप मोठा टॉपिक आहे. ओके, ठीक आहे. आणि इन्क्युबेशन, आता जर आपण याच्या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं, जीवाणू आणि विषाणू, तर याच्यामध्ये विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड जास्त आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, तुमचा आज हा TBचा व्हायरस तुमच्या शरीरात आला, TBचा व्हायरस, तर त्याला डेव्हलप व्हायला, TB तुमच्या शरीरात डेव्हलप व्हायला खूप वेळ लागतो, खूप टाईम लागतो. मग त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. जेव्हापासून तुमच्या शरीरात तो विषाणू एंटर केला आणि तेव्हापासून तुमच्या शरीरात तो रोग निर्माण व्हायला जो टाईम लागतो आहे त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. मग विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड जास्त असतो. ओके. बॅक्टेरियलमध्ये आपण बघतो आहे TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस हे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या विषाणूमुळे होतो, नाही जीवाणूमुळे होतो. म्हणजे थोडासा कन्फ्यूज आहे, जीवाणू विषाणू हे मी मराठीमध्ये जास्त वाचलं नाही त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन, सॉरी. कुठे जर चुकलो तर कमेंटवरती करून सांगा आणि थोडंसं समजून घ्या. संसर्गजन्य थुंकी किंवा द्रवबिंदू यांच्याने पसरतो. ओके. हे लिहिले हे थोडेसे मेडिकल टर्म्स आहेत, म्हणजे केस कंप्लेंट्स ऑफ, म्हणजे याच्यामध्ये काय काय सिम्पटम दिसून येतात, लक्षणे काय दिसून येतात. TBमध्ये कफ असतो, विकनेस असतो, इम्युनिटी डाऊन असते, वेगवेगळे डिसीज होतात, माणूस खूप म्हणजे बारीक होतो, काय म्हणतात आपण त्याला, त्याचं शरीर खूप छोटं होतं, वजन कमी होतं, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात. मग एवढं लक्षात नाही ठेवायचं आहे, फक्त बेसिक एक तुम्हाला आयडिया असली पाहिजे. ट्रीटमेंट काय, RX म्हणजे ट्रीटमेंट. आता डॉट्स थेरपी असते. तुम्हाला डायरेक्ट हा क्वेश्चन येईल, डॉट्स थेरपी कुठल्या रोगामध्ये वापरलं. डॉट्स थेरपी म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट. आणि शॉर्ट टर्म हे असं यांचं फुल फॉर्म आहे. डॉट्स म्हणजे काय, डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट शॉर्ट टर्म. वॅक्सिन कुठली आहे, BCG वॅक्सिन. नाहीतर आपण जर बघितलं 1997ला RNTP जे प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला होता, RNTSP म्हणजे आता हे प्रोग्राम्स असतात ते विचारलं, रेअर केस विचारलं तर तरी पण एकदा लक्षात ठेवा, RNTP हे TBसाठी आहे. आता आपण बघतोय टायफॉईड, विषमज्वरमध्ये आपण जर बघायला गेलं तर याचं कारण कोण आहे, सॅल्मोनेला टायफी बॅक्टेरियल आहे. प्रसार कशातून होतो, उलटी, मल, म्हणजे जे माशा वगैरे बसतात तुमच्या मलामूत्रावरती, जर माशा वगैरे जाऊन बसल्या आणि त्याच जर माशा तुमच्या अन्नावरती किंवा जे बाहेरचे खाणे असतात त्याच्यामुळे हे मोस्ट ऑफ टायफॉईड होतं. आणि टेस्ट कुठले करायचे, विडाल टेस्ट करायचे, इम्पॉर्टंट आहे, MCQमध्ये खूप वेळा विचारले विडाल टेस्टबद्दल, तर थोडं लक्षात ठेवा. नंतर स्टेनिंग करू शकतो, क्लोरोमाया स्टेनिंग. नंतर जर आपण ट्रीटमेंट भेटले तर अँटीबायोटिक ट्रीटमेंट दिली जाते. अँटीबायोटिकमध्ये खूप आहेत, मेट्रो आहे, नंतर आपण म्हटलं अमोक्सिलिन आहे, तर खूप सारे अँटीबायोटिक आहेत, तेवढं तुम्हाला करायची गरज नाही. आता जर आपण टायफॉईडचं जर आपण सिम्पटम भेटले तर काय होणार आहे, पोट दुखणार आहे, उलट्या होणार आहे, जुला बाथरूमला त्रास होणार आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता टायफॉईड तर खूप कॉमन आहे, खूप लोकांना होतं. जर तुम्ही डायटरी लाईफस्टाईल चांगली ठेवली तर नाही होणार आहेत त्या गोष्टी. म्हणून थोडंसं आरोग्याची काळजी घ्या, खाणं पिणं चांगलं ठेवा, तर असे रोग होणार नाहीत. आणि तुमच्या परीक्षेचा चांगला जो उपयुक्त काळ आहे तुम्ही तो चांगला अभ्यासासाठी देऊ शकता, ना की अशा रोगांमध्ये तुम्ही अडकून पडू शकता. ओके. म्हणून तुमच्या शरीराची पण काळजी घ्या आणि थोडंसं बाहेरचं खाणं टाळा.
आता कुष्ठरोग लेप्रसी जे आपल्या भारतातून नाहीसं झालं आहे. हन्सन डिसीजसुद्धा म्हणतात. आता हे तुम्हाला क्वेश्चन विचारतील हन्सन डिसीज किंवा असं तुम्हाला जोडेला वगैरेमध्ये देतील, मग तुम्ही कन्फ्यूज होऊ नका इथे. म्हणून त्याच्यामुळेच तुमच्या एकदा नजरेखालून जावं म्हणून मी इथे नाव लिहून ठेवलेलं आहे. नंतर मायकोबॅक्टेरियम लेप्रसी याचं नाव आहे. याच्या नावातच तुम्हाला कळून जातं काय काय वेळेस. तर मग नंतर ह्याच्यासाठी पण BCG वॅक्सिन दिली जाते. हे आता जर नर्वस सिस्टम आहे, हे कशावरती अफेक्ट करतं लेप्रसी. नर्वस सिस्टमचे तीन टाईप असतात: सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि ANS ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. तर नर्वस सिस्टममध्ये ते PNS वरती काम करतं, PNS वरती अफेक्ट करतं. लेप्रसी म्हणजे काय? कुष्ठरोग म्हणजे त्वचेचा रोग. त्वचेवरती पूर्ण रॅशेस येतात, पॅचेस बनतात, वेगवेगळे रेडनेस येते. तर हे कुष्ठरोग असतो आणि खूप लवकर पसरतो. तर ह्याच्यासाठी काय MDT मल्टी ड्रग थेरपी हे वापरतात आणि डेप्सॉन हे ड्रग आहे ते वापरतात. बस ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काही लक्षात नका ठेवू लेप्रसीबद्दल. ओके, एवढंच लक्षात ठेवा जेवढं मी दिलं आहे. त्याच्यापेक्षा बाहेरच्या क्वेश्चन आला तर ते तुमच्या लक्षात राहण्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, कारण एवढ्या डीपमध्ये जाऊन कोणीच नाही सांगणार आहे तुम्हाला. प्लेग हा इतिहासामध्ये तुम्हाला विचारला आहे. आता प्लेग जेव्हा प्लेगची साथ जेव्हा पसरली होती तेव्हा कोणाचा तरी वध झाला, मग खून केला होता क्रांतिकारकांनी. तर त्यांचं नाव तुम्ही करून सांगू शकता. इतिहासामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे हा प्लेग रोग. तर येर्सिना पेस्टिस म्हणून असतं. नंतर बॅसिलस पेस्टिससुद्धा म्हणतात त्याला. स्ट्रेप्टोमायसिन वापरू शकतो. नंतर माईस म्हणजे उंदीर ह्याचे 3 टाईप्स असतात. नाव नाही लक्षात राहिलं. स्ट्रेप्टोमायसिन हे त्याचं म्हणजे आपण त्याला ट्रीटमेंटसाठी वापरतो स्ट्रेप्टोमायसिन. प्लेग आता हा पण भारतात आता नाहीसा झाला आहे. निमोनिया खूप जणांना हे तुम्ही ऐकलं असेल, निमोनिया. ते गाणं नाही का, गाण्याचं नाही बोलते मी. निमोनिया म्हणजे काय असतं, म्हणजे तुमचे जे लंग्स आहेत, हे लंग्स आहेत. थोडंसं मी याच्यावरती डायग्राम थोडीशी चुकीची काढली आहे. पण लंग्स आहेत त्याच्यामध्ये ॲल्व्ह्युलर असतात, म्हणजे छोट्या पिशवी असतात, त्याच्यामध्ये पाणी भरतं. निमोनिया तर ते डिप्लोकोकस निमोनिया फुफ्फुसांमध्ये. आणि याच्यावरती ट्रीटमेंट काय, पेनिसिलिन वापरतो आपण. बस एवढं लक्षात ठेवा. आणि सार्ससुद्धा म्हणतात काही वेळेस याला, तर हे पण लक्षात ठेवा. पटकी क्लोरेला, आता हे मराठी नावं थोडीशी वेगळेच आहेत. तर विब्रो क्लोरेले. फिकोरल रूट म्हणजे काय, तुमच्या विष्ठेद्वारे किंवा जेव्हा विष्ठेचं इन्फेक्शन म्हणजे माशा वगैरे, जसं आपण टायफॉईडसाठी बघितले तेच रूट आहे. तुम्हाला जेवणामध्ये किंवा पाण्यामध्ये चेंजेस झाले तर ह्या गोष्टी होतात. लस काय, हाफकिन्सची लस आहे याची. नंतर जर आपण मॅनेजमेंट बघितलं, सपोर्टिव्ह मॅनेजमेंट आहे. म्हणजे याच्यात काही तुम्हाला अँटीबायोटिक वगैरे द्यायची गरज नाही. याच्यात फक्त तुमचं हायड्रेशन मेंटेन करायचं आहे तुम्हाला. आणि ORS द्यायचं. ORS तुम्ही माहीत असेल, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. हे तुम्हाला विचारतात सायन्समध्ये. ORS काय असतं, ORSमध्ये काय कंटेंट असतं, NaCl असतं, ग्लुकोज असतं, KCl असतं, या सगळ्या गोष्टी असतात ORSमध्ये. ORS म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला विकनेस वगैरे आला तर तेव्हा डॉक्टर काही वेळेस म्हणतात उन्हाळ्यात वगैरे ORS वगैरे पिझ्झा थोडंसं बरं राहील. म्हणजे पावडर असते, ही पाण्यात टाकायची आणि पाणी प्यायचं ते. ओके. धनुर्वात, टिटॅनस. आता टिटॅनस म्हणजे काय, जेव्हा पण तुम्हाला समजा जखम, आता तुमचा हा हात आहे आणि ते तुम्हाला चिरलं, तर लोखंडाने चिरलं ते लोखंडाने. मग त्याच्यामुळे जे इन्फेक्शन होतं, किंवा आपण आधी म्हणतो ना TTचं इंजेक्शन घेतलं पाहिजे बाबा, लोखंड लागलं आहे. मग ते काय घेतलं पाहिजे, कारण हे टिटॅनस हा रोग होऊ शकतो तुम्हाला. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी याच्यामुळे होतं. आणि CNS वरती अफेक्ट करतो, सेंट्रल नर्वस सिस्टमवरती. खूप डेंजरस रोग आहे हा. त्याच्यामुळे कधीही तुम्हाला काही लोखंडाच्या गोष्टी लागली, इंजेक्शन TT 0.5 ml IM घ्यायचा आहे. सॉरी, इंजेक्शन TT IM म्हणजे इंट्रामस्क्युलर स्टॅटमध्ये घ्यायचं आहे आणि 5 ml घ्यायचं आहे, 0.5 ml. तर हे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन घ्या, स्वतःवरती काही नका ट्राय करू गोष्टी, पण हे कंपल्सरी घ्या. कधी पण इग्नोर नका करू या गोष्टी. जेव्हा पण तुम्हाला लोखंड वगैरे लागते, छोटी पण पिनसुद्धा लागलेली असेल तरी हे घेतलं पाहिजे टिटॅनसचं इंजेक्शन. घटसर्प म्हणजे डिप्थेरिया, क्रोनोबॅक्टेरियम डिप्थेरिया याच्यामुळे होतं. ओके. हे पाच वर्षापेक्षा लहान मुलांना हे होतं, म्हणजे तुम्हाला नाही होणार आहे हे आता, पण डिप्थेरिया लहान मुलांना मोस्ट ऑफ होतं. श्वास कोंडतो याच्यामध्ये, आणि हे मेन रिझन डेथसाठी. याच्यामध्ये श्वास कोंडला तर माणसाचे मृत्यू अटळ आहे. DPT वॅक्सिन असतं याच्यासाठी. मग आता तुम्हाला जेवढे पण बॅक्टेरियल डिसीज सांगितलेत ते सगळे नीट वाचायचे. आता तुम्हाला हे काय करावं लागेल, ही PDF डाउनलोड करायची आणि हिचं रिव्हिजन करायचे. जर तेही नसेल करू वाटत तर हा व्हिडिओ
परत एकदा बघायचं आहे 2x स्पीडवरती, म्हणजे स्पीड वाढवून बघा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी थोडंसं कमी टाईम लागेल. रिव्हिजनसाठी जर तुम्हाला तेवढंच टाईम लागतो आहे म्हणजे तुम्ही अभ्यास नीट नाही करत आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे स्पीड वाढवून बघा, PPT वाचा, ह्याच गोष्टी रिवाईज केल्या तर तुम्हाला बायोलॉजीमधला एकही क्वेश्चन चुकीचा जाणार नाही, याची गॅरंटी मी देतो. ओके. विषाणू म्हणजे काय? व्हायरस. ओके. व्हायरस, स्मॉलपॉक्स, देवी आली, लहान मुलांना म्हणतात देवी आली बाबा, याच्या अंगावरती फोड आलेत वगैरे, देवीचा कोप आहे वगैरे, तसं नाही. हे व्हायरस, व्हायरस याच्यामुळे होतं. थुंकी किंवा थेंब यांच्यामुळे पसरतं. ड्रॉपलेट्स इन्फेक्शन आहे, भारतातून उच्चाटन झालेलं आहे देवीचं. ओके. आता आहे कांजण्या म्हणजे चिकनपॉक्स म्हणजे काय? वर्सेलिया जोस्टर. हे तुम्हाला फक्त एकदा येतं जन्मातून. एकदा आलं की ह्याची इम्युनिटी डेव्हलप होते, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे हे परत हे फक्त वन टाईम आहे, म्हणजे परत तुमच्या लाईफमध्ये कधी नाही होणार. हे प्रत्येकाला होऊन जातात जोस्टर व्हायरसमुळे आणि याचं वॅक्सिनेशन पण आहे अवेलेबल. याला चिकनपॉक्स म्हणतात आणि चिकनपॉक्सचं पॉझिटिव्ह एजंट काय? वर्सेलिया जोस्टर. ओके. सॉरी. पॉलिमायलायटिस म्हणजेच पोलिओ. 2 बूंद जिंदगी के, तुम्ही ऐकलीच असेल आहे. तर त्याच्यामध्ये काय? एंट्रोपोलिओ आणि याच्यासाठी ट्रीटमेंट नाही आहे. हे CNS वरती अफेक्ट करतं, अपंगत्व येतं आणि हे भारताचं उच्चाटन झालेलं आहे चांगल्या पद्धतीने. ह्याच्यासाठी 2 लसेस, साल्क आणि सेबिन हे ओरल ड्रॉपलेट्स दिले जातात. तुम्ही घरी तुमच्या अंगणवाडी सेविका वगैरे आले असतील, त्यांनी तुम्हाला या ओरल ड्रॉपलेट्स दिले आहेत. तुम्ही लहानपणी प्रत्येकाने घेतलेलेच आहे ते आणि मस्त लागायची. 2 ड्रॉप प्यायचे. गोवर, मिझल्स म्हणजे काय? मायोक्झी व्हायरस. हे 5 वर्षाखाली होतं. स्किनमध्ये हे होतं आणि MMR वॅक्सिन आहे याच्यासाठी. मिझल्स, मम्स आणि रुबेला हे 3 गोष्टींवरती अफेक्ट करते आणि म्हणून याला MMR असं म्हणतात. ही वॅक्सिन लहान मुलांना दिलीच जाते. आपण बघितलं मिझल्स बघितलं. आता आपण बघतोय मम्स म्हणजे काय? गलागुंडुकी. तर पॅरामायक्झी व्हायरस होतं. सलायव्हरी ग्लँड सुजते. सलायव्हरी ग्लँड म्हणजे तुमच्या कानाच्या, हे कान आहे समजा, तर कानाच्या खालच्या साईडला सलायव्हरी ग्लँड असेल, लाळाची ग्रंथी असते, तर ती सूज होते, असं मोठं सुजतं. मग त्याला आपण मम्स असं डिसीज म्हणतो. सलायव्हरी ग्लँड सुजते, ह्याच्यासाठी वॅक्सिन पण अवेलेबल आहे. बस एवढं लक्षात. पॅरामायक्झी व्हायरस हे लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. आणि मम्सला आपण गलफुन्सी सुद्धा म्हणतो आणि सलायव्हरी ग्लँड सुजते, एवढं लक्षात ठेवा. 3 गोष्टी लक्षात ठेवा फक्त मम्समध्ये. जेवढ्या मी दिले तेवढे तर लक्षात ठेवा, तुमचे क्वेश्चन सुटणारे आहेत आणि याच्यापेक्षा कमी नका करू. ॲटलिस्ट हे तरी करून जा. हे जर परफेक्ट झालं ना तुमचं, बायोलॉजी क्वेश्चन सुटतील म्हणजे सुटतीलच. हेपेटायटिस म्हणजे कावीळ हे लिव्हरवरती अफेक्ट करतं. पाणी आणि अन्नामार्फत पसरणारे 2 कावीळ आहेत, A आणि B. आता हेपेटायटिसचे वेगवेगळे टाईप आहेत. हेपेटायटिस A, हेपेटायटिस B, C, D आणि E. तर याच्यामधलं जे A आणि E आहे ते अन्न आणि पाण्यामार्फत पसरतं. रक्त किंवा लैंगिक जे ट्रान्समिशन होतं ते B आणि C आणि D वरती आहे. आणि BC खूप डेंजरस आहे, कारण त्याच्यावरती लस पण नाही आहे. मग जेव्हा B आणि C होतं तेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम्स होतात. आणि तुम्ही HHH म्हणून टेस्ट आहे, त्याच्यामध्ये याचं आयडेंटिफिकेशन करू शकता हेपेटायटिसचं. जेव्हा पण तुमची कुठलीही सर्जरी किंवा तुमचं जेव्हा पण शस्त्रक्रिया होणार आहे त्याच्या आधी HHH ही टेस्ट केलीच जाते कधी पण. आणि याच्यासाठी ट्रीटमेंट आहे, हे ड्रग तुम्ही प्रेफरेबल चॉईस आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. नाही लक्षात राहते फक्त एकदा डोळ्याखालून घालून घ्या. ऑप्शनमध्ये वगैरे तुम्ही एलिमिनेशनमध्ये वापरू शकता हे गोष्ट. एड्स खूप इम्पॉर्टंट डिसीज आहे. याचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही हुशारच आहेत मला माहिती आहे, हे येणार तुम्हाला, एवढं बेसिक गोष्ट आहे. HIV हा व्हायरस आहे. टेस्ट कुठली? एलिसा ही टेस्ट वापरली जाते. वेस्टर्न ब्लॉट टेस्ट आहे. विडाल टेस्ट आपण कुठल्या डिसीजसाठी वापरतो? मी आत्ताच थोड्या वेळाखाली सांगितलं आहे. विडाल टेस्ट कुठल्या डिसीजसाठी वापरतो? कमेंट करून आत्ताच्या आत्ता सांगा. तुमचं लक्ष आहे की नाही ते कळेल मला ॲटलिस्ट. प्रोग्राम काय झाला? 1992मध्ये स्टार्ट झाला होता प्रोग्राम. 92मध्ये एड्स इरॅडिकेशन प्रोग्राम. एड्समध्ये काय होतं? जे WBC असतात म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स असतात त्याच्यावरती टार्गेट केलं जातं आणि T4 लिम्फोसाईट जे असतात ते मारले जातात. तर एवढंच लक्षात ठेवा. T4 लिम्फोसाईट आणि WBC याच्याच रिलेटेड आहे एड्स. याच्यामध्ये किमोथेरपी वापरली जाते. किमोथेरपी तुम्ही बघितलं असेल, एड्सच्या पेशंटमध्ये किमोथेरपी वगैरे, अझोथायझाइड, थायमाइड, नंतर डॉक्सोसायनिडिन, हे मोठे नाव नका लक्षात ठेवू. फक्त डोळ्याखाली घालून घ्या. हे कुठल्या डिसीजसाठी वापरलं जातं एवढंच तुम्हाला माहीत पाहिजे. मी फक्त लिहिले कारण तुमच्या एकदा डोळ्याखालून गेलं ना तर ते क्वेश्चन मी तुम्हाला जसं ट्रिक सांगितलं ना लॉजिक आणि ट्रिक्सच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये काय होतं की एलिमिनेशन करायला तुम्हाला सोपं पडतं. 50-50 वरती येतं, नंतर तुम्ही 1/3 वरती येऊन टिक करून येतं आन्सर आणि ते बरोबर येतं माहिती आहे. आणि एक मार्क ना तुमचं 1 वर्ष वाचवतं. तेवढं लक्षात ठेवा, 1 वर्ष वाचतं तुमचा.
त्याच्यामुळे ध्यान द्या. ओके. एकपेशीय आदिजनुकामुळे निर्माण मलेरिया, खूप जणांना झालं असेल मलेरिया. प्लाझ्मोडियम, वेगवेगळे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिफरम, प्लाझ्मोडियम ओविले, असे वेगवेगळे प्लाझ्मोडियम असतात. ॲनाफिलिस डास, ॲनाफिलिस मॉस्किटो चावल्यानंतर हे मलेरिया होतं. वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, 3 स्टेज असतात. फीवर विथ चिल्स म्हणजे थंडी लागून ताप येणे. नंतर दुसरे स्टेज आहे, त्याच्यानंतर काय होतं, तुम्हाला खूप जास्त ताप येतो. आणि तिसरे स्टेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला घाम येतो, खूप जास्त घाम येतो आणि ताप कमी होते आणि त्यांचं रिकव्हरी स्टेज चालू होते. ओके. क्लोरोक्विन हे ड्रग वापरतात, क्युनिनॉन किंवा हे 2 ड्रग वापरतात. नाव लक्षात ठेवा, क्लोरोक्विन हे जे ड्रग आहे ते नाव लक्षात ठेवा, खूप जास्त वेळा विचारलं आहे मलेरियाबद्दल. ओके. स्लीपिंग सिकनेस ट्रिप्सोनिमिया याच्यामुळे होतो. आणि टिस्टिस फ्लाय हे माशी चावल्यामुळे होते. आणि हे खूप वेळा जोडायला विचारलेलं आहे, UPSCमध्ये पण विचारलेलं आहे टिस्टिस फ्लायबद्दल. ओके. झोप खूप येते याच्यात, स्लीपिंग सिकनेस याच्यासाठीच म्हणलेलं आहे, झोप खूप येते या डिसीजमध्ये. काला आजार म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल सर मला पण आता खूप झोप येते, लेक्चर ऐकतो. नका, उठा. ही झोप तुमचं 1-1 वर्षसुद्धा घालू शकते. म्हणजे उठा, अभ्यास करा. ओके. आणि ध्यान द्या. माहिती आहे मला बोरिंग आहे काय, आता जे इंजिनिअरिंगवाले आहेत किंवा ज्यांचं काय म्हणतो आपण ह्युमॅनिटीजवाले आहेत त्यांना थोडंसं बोरिंग वाटतं बायोलॉजी वगैरे, तर थोडं ध्यान द्या. मी खूप जास्त तुम्हाला ट्राय करतो की थोडं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. वेगवेगळे कलर्स यूज केले, टेबल यूज केलेत, पुढे आणखी खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. थोडंसं ध्यान द्या. आता काला आजार आहे तर सँड फ्लाय या माशीमुळे होतं. इथे कुठली माशी आहे, टिस्टिस फ्लाय, आणि इथे ही सँड फ्लाय. नाकातून हेरड्यातून रक्त येतं. बस काला आजारमुळे एवढं लक्षात ठेवा. कॅन्सर म्हणजे कॅन्सर खूप प्रिव्हेंट झालं आता, खूप जास्त जणांना कॅन्सर होतो आहे. पेशींच्या अनियमित वाढ होते, ह्याच्यामध्ये खूप अमर्याद वाढ होते पेशींची. सर्व शरीरात प्रसार होतं, त्याला मेटास्टॅसिस म्हणतो आपण. रक्त WBC त्याला ल्युकेमिया म्हणतात. आता वेगवेगळ्या अवयवांवरती किंवा वेगवेगळ्या पार्ट्सवरती झालेला जो कॅन्सर आहे त्याच्यावरती वेगवेगळे नाव आहेत. रक्त किंवा WBCचा कॅन्सर झाला असेल तर त्याला ल्युकेमिया म्हणतात. लसपेशींचा कॅन्सर झाला तर लिम्फोमिया म्हणतात. अविस्तर पेशी झाला असेल तर कार्सिनोमा म्हणतात. संयोजी उत्तींचं झालं असेल तर सार्कोमा म्हणतात. फक्त नाव लक्षात ठेवा, हे जोड्याला विचारतात, PYQमध्ये विचारलेलं आहे. पण मग हे नाव लक्षात ठेवायचं आहे. किमोथेरपी आहे, रेडिएशन आहे ट्रीटमेंटमध्ये. जेनेटिक डिसीज असतात. टर्नर सिंड्रोम, फक्त नाव लक्षात ठेवा. टर्नर सिंड्रोममध्ये जसं आपले 46 क्रोमोझोम्स असतात नॉर्मल ह्युमनमध्ये, पण इथे काय असतं 44 + X म्हणजे आणि 1 क्रोमोझोम नसतो, 1 मिसिंग असतो. तर टर्न घेताना आपण पूर्ण गाली असं गोल करतो म्हणजे 0 बनतो. 1 क्रोमोझोम नसतं. 45 क्रोमोझोम असतात. आपल्या नॉर्मल माणसामध्ये 46 असतात. क्लाइनफेल्टर सिंड्रोममध्ये 1 क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो, त्याच्यामध्ये 47 क्रोमोझोम येतात. बस एवढंच लक्षात ठेवा. ओके. आता विटामिन्स, वेगवेगळे विटामिन्स जर डेफिशियन्सी असेल तर वेगवेगळे डिसऑर्डर होतात. विटामिन A, नाईट ब्लाइंडनेस तुम्हाला माहिती आहे, रात आंधळेपणा विटामिन Aच्या डिफिशियन्सीमुळे होतं. लॉस ऑफ विजन, हे विटामिन्स रिलेटेड पुढे मी पोषक द्रव्यामध्ये पण सांगितलेलं आहे, फक्त आता एकदा लक्ष देऊन बघा. ओके. पुअर विजन येते, लॉस ऑफ विजन डार्कनेस. एकच मिनटं. इन डार्कनेस म्हणजे नाईट विजन, नाईटमध्ये तुम्हाला विजन कमी होते. समटाईम्स कंप्लीट लॉस ऑफ विजन असतं. विटामिन B1 बेरी डिसीज, जे वीक मसल्स आणि वीक जे एनर्जी आहे म्हणजे वर्क एनर्जी तुम्ही जेव्हा पण काम करता कार्यक्षमता तुमची कमी होते. ओके. विटामिन C स्कर्वी डिसीज होतो. ब्लिडिंग गम्स म्हणजे तुमच्या हिड्यातून रक्त येणं. वुंड टेकिंग लॉंगर टाईम टू टेक हील म्हणजे हिलिंग लवकर होत नाही, तुमची जखम लवकर भरत नाही. विटामिन D रिकिट्स, हे बोनसाठी खूप महत्त्वाचं असतं. विटामिन D. कॅल्शियम बोन्स अँड टूथ म्हणजे तुमच्या दातासाठी खूप महत्त्वाचं आहे. आयोडीन ग्वायटर म्हणजे तुमचं थायरॉईडसाठी महत्त्वाचं आहे. आणि आयर्न हे ॲनिमिया रक्तासाठी इम्पॉर्टंट असतं, विकनेस येतो ह्याच्यामुळे. मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियन्स. मॅक्रो न्यूट्रियन्समध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात जे न्यूट्रियन्सची गरज पडते ते आहेत कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम्स आणि नंतर फॉस्फरस. नंतर हे काय आयर्न आहे, कॉपर आहे आणि नंतर आपण क्लोरीन आहे. हे PYQला विचारलं, मायक्रो न्यूट्रियन्स विचारलेलं.
BMI कसं काढतात? BMI बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स कसं काढतात? तुमचं वेट डिवायडेड बाय तुमची हाईट इन मीटर स्क्वेअर. हे विचारलेलं आहे PYQमध्ये. आणि जर आपण बघितलं BMI जर तुमचं 18च्या खाली येतं आहे तर तुम्ही अंडरवेट आहात, तुमचं वजन कमी आहे. 18 ते 25च्या मध्ये येतं तर तुमचं नॉर्मल वेट आहे. आणि 25 ते 30च्या मध्ये येतात तर तुम्ही ओव्हरवेट आहात. हे थोडंसं एकदा लक्षात ठेवायचं ट्राय करा. BMI कसं काढतात? kg अपॉन मीटर स्क्वेअर, म्हणजे तुमचं वजन अपॉन तुमची हाईट. आता आपण बसतो वनस्पतीचे वर्गीकरण. वनस्पतींचे वर्गीकरण कसं करायचं ते बघतो आपण. खूप इम्पॉर्टंट आहे हा. 5 किंगडम क्लासिफिकेशन हे कोण दिले? रॉबर्ट आर विटेकर यांनी 1969मध्ये. सजीवांचे वर्गीकरण जर आपण बघायला गेलं, आधी बेसिक सजीवांचे बघूया. सजीवमध्ये प्रोकॅरियोट्स आधी केंद्रिक जीव येतात आणि नंतर दुष्यकेंद्रिक जीव जे इक्वॅरियोट्स असतात. प्रोकॅरियोट्समध्ये मोनेरा येतात. विकॅरियोट्समध्ये एकपेशीमधलं तर प्रोटिस्टा येतं. बहुपेशीमध्ये जातात 2 येतात. पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. स्वयंपेशी वनस्पती, परपोषीय कवक आणि पेशीभित्तिका असणारे म्हणजे प्राणीवर्ग. आता आपण बघतोय प्लांट्स म्हणजे स्वयंपेशी वनस्पती वर्ग प्लांट्स. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात. जर आपण बघायला गेलं मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, ॲनिमल आणि प्लांट्स. तर आपण मोनेरा जर बघतोय ते एकपेशी असतं, आधी केंद्रिक असतं आणि केंद्रपटल विरहित असतं, म्हणजे जे न्यूक्लियसला कव्हरिंग करतं ते नाही आहे. स्वयंपोषी किंवा परपोषी असतं. जीवाणू, लॅक्टोबॅसिलस म्हणजे तुमच्या दहीमध्ये जे बॅक्टेरिया असतं लॅक्टोबॅसिलस म्हणतात त्याला. प्रोटिस्टा एकपेशी असतं. इथे दुष्य केंद्रिय बनलेलं आहे, केंद्रीय पटलबद्ध असतं. इथे पण केंद्रीय पटलबद्ध असतं. स्वयंपोषी किंवा परपोषी, जैवाल किंवा आदिजैविक. परपोषीमध्ये अमिबा येतात, पॅरामेशियम येतं, प्लाझ्मोडियम येतं. नंतर इथे स्वयंपोषीमध्ये युग्लिना येतं. फक्त नाव लक्षात ठेवा, युग्लिना. कवक म्हणजे फंगस. जर तुम्ही ब्रेड असाच खुला ठेवला 3-4 दिवस तर त्याच्यावरती जे येतं त्याला ब्रेड, ते क्रीम नाही आहे, ती फंगस असते. मग त्याला चुकूनही खाण्याचा ट्राय करू नका, बुरशी असते ती. बहुपेशीय दुष्यकेंद्रित कायटिनपासून बनलेले असतं. पेशीभित्तिका असतात. मृतोपजीवी किन, बुरशी, भूछत्र किंवा मुकस, ईस्ट, पाव जे आपण बेकरी ईस्ट म्हणतो ना ते, ॲस्परजिल्लस. नंतर पेनिसिलिन जे अँटीबायोटिक तुम्हाला म्हटलं ना, पेनिसिलिन अँटीबायोटिक आपण कशात वापरतो कमेंट करून सांगा. तुमचं लक्ष आहे की नाही कळेल. मी थोडंसं फास्ट घेतो आहे कारण हे मॅरेथॉन सिरीज आहे, म्हणजे एका लेक्चरमध्ये मला तुम्हाला सगळं बायोलॉजी कव्हर करायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी फास्ट बोलतो आहे. वनस्पती प्राणी, तर वनस्पती आला पाहिजे, इथे प्राणी का आलं आहे का माहिती. ओके. वनस्पती जर बहुपेशी असतात, दुष्यकेंद्रीय असते, पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेले असते, स्वयंपेशी अचल असतात. सर्व वनस्पती यात इन्क्लूड होतात. प्राणीमध्ये तर बहुपेशी दुष्यकेंद्रिक, पेशीभित्तिका नसते, परपोषी जल असतात आणि सर्व प्राणी येतात इन्क्लूड होतात. बायनोमियल नॉमेनक्लेचर कार्लिनस याच्यावरती पण PYQ आलेला आहे, लक्षात ठेवा. बायनोमियल नॉमेनक्लेचर कोण दिले? कार्लिनस यांनी 1753मध्ये प्रजाती आणि जाती असे 2 नावं असतात. जसं तुम्ही म्हटलं होमोसेपियन, तर याच्यामध्ये प्रजाती आणि जाती कुठली सांगा कमेंट करून. आता वनस्पतीचे आपण वर्गीकरण करतो आहे, वनस्पतीचे वर्गीकरण बघणार आहोत. आता क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरगॅम्स. आता हे बेसिक 10वीचं 11वीचं बायोलॉजी आहे, जास्त काही असं एकदम टफ नाही, थोडंसं लक्ष द्या होऊन जाईल. क्रिप्टोगॅम्स म्हणजे अबीजपत्री वनस्पती आणि फॅनोग्रॅम्स म्हणजे बीज वनस्पती. अबीजमध्ये येतं शेवाळ आणि शेवाळ वेगळे. शेवाळ म्हणजे अलगी, शेवाळ म्हणजे मॉस. ळचा फरक आहे, लचा फरक आहे. ओके. वाहिनीवंत अबीज म्हणजे फन्स. आता इथे बीजपत्री फॅनोग्रॅम्समध्ये प्रकटिबीज, अनावृत्त बीज म्हणजे जिम्नोस्पर्म आणि आवृत्त बीज म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये बनतात मोनोकॉटिलिडॉन, डायकॉटिलिडॉन. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं शेंगदाणे म्हणजे असं 2 भाग येतात ना, तर त्याला डायकॉटिलिडॉन आपण बेसिक समजायसाठी म्हणतो. डायकॉटिलिडॉन म्हणजे 2 भाग होतात त्याचे. ओके. आता ह्याच्यात पण अबीजपत्रीमध्ये क्रिप्टोगॅम्समध्ये येतात थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ओके. अलगी जे आहे त्याच्यामध्ये ग्रीन अलगी, ब्लू ग्रीन अलगी, ब्राऊन अलगी आणि रेड अलगी असे पार्ट असतात. ग्रीन अलगीमध्ये सर्वत्र आढळते, हिरवा असतो, स्पायरोगारी युलोथिस. नंतर आपण ब्लू ग्रीन अलगी जर बघितलं तर निळ्या रंगाची वर्ण असतात. आढळतं कुठे? जमिनीवर, पाण्याच्या जवळपास आणि भात शेतीमध्ये. ॲनेबिया नोस्टॉक ॲनेबिया ब्लू ग्रीन अलगी नावच लक्षात ठेवा. तपकिरी ब्राऊन अलगी समुद्रात आढळते. यामध्ये
किओकोझाईन्स नावाचे वर्णक आढळते आणि सर्गॅसम किंवा फ्युकस हे दोन आढळतात. आता ह्याच्यातलं फक्त तुम्ही क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे. ही जर गोष्टी तुम्हाला PYQ आली तर तुम्हाला कुठेतरी वाचल्या, म्हणजे तुम्हाला जर एक्झाममध्ये आले तर कुठेतरी वाचल्यासारखं होईल आणि ते क्लिक राहतं आणि हे सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होतं. तुम्ही जे आता बघताय गोष्टी ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होते. तुम्हाला वाटते की आता आठवत नाही, एक्झाममध्ये बरोबर आठवणार जर तुम्ही रिवाईज केलं तर. तांबडे शेवाळ म्हणजे रेड अल्गी, समुद्राच्या किंवा आगार व्यवसायाच्या उत्पादनाशी व्यापार यांच्या पेशीत फायकोथ्रॉक्झिन हे लाल रंगाचे वर्णन असते. तांबडा किंवा लाल. कवक म्हणजे काय? फंगाय. तर किनव, बुरशी आणि भूछत्र ह्याच्यामध्ये पण डिफरन्शियल केलेलं आहे आपण. तर जे एक पेशी असतात किनव जे आहे ते एक पेशी असतं. पेशी लांबट, गोल, एककेंद्रिक असतात. उपयोग काय? पाव आणि बिस्किटे बनवणे, अल्कोहोल तयार करण्यासाठी, जे तुमचं जे टॉनिक आहे ते तयार करण्यासाठी हे जे किनव आहे ते वापरलं जातं. खमीरसुद्धा म्हणतात. टॉनिक कळालं ना, रात्री जे लागतं टॉनिक ते. बुरशी हे तंतू किंवा धाग्याने बनलेलं असतं. पेनिसिलियम बुरशीपासून तयार करतात. ओके. भूछत्र म्हणजे जे तुम्ही मशरूम खाता ना, मशरूम दमट कुजलेल्या पदार्थांच्या जवळपास होतं. म्हणजे बघू शकता तुम्ही याच्या काही जाती खाल्ल्या योग्य नाही आहेत, म्हणजे ते विषारी असतात. म्हणजे जे जंगलात तुम्हाला मशरूम वगैरे भेटतात वेगवेगळ्या कलरचे, काही विषारी असतात. मशरूम अगॅरिकस. आता आपण बघतोय ब्रायोफायटा म्हणजे स्वयंपोषी असतात. अनसंवहनी वनस्पती गट आहे. याला ट्रू रूट्स म्हणजे खरे मुळं, स्टेम आणि पत्र असतात. दमट हवामानात येतात आणि फ्युनेरिया आणि मॉस हे त्यांचे एक्झाम्पल आहेत. पहिलं पण सांगितलेलं आहे. क्लासिफिकेशन काय? मुसी किंवा मसाय आणि हेपेटिटिस. पेरिडोफायटामध्ये सेक्शुअल असेक्शुअल दोन्ही रिप्रोडक्शन होतं. हे सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शन मी पुढे पण सांगितलेलं आहे रिप्रोडक्शन प्रजनन चॅप्टरमध्ये. स्मॉल लिव्ज आणि स्टेम आणि रूट असतं, म्हणजे स्मॉल असतात, लहान आकाराचे असतात. पेरिडोफायटामध्ये सुस्पष्ट संवाहनी संस्था असतात. उदाहरणार्थ नेचेचा प्लांट म्हणतो. लायकोपोडियम आहे. क्लासिफिकेशन काय? इकोस्टेटिन, ल्युकोपोडियम आणि फ्लिस्टेटिन. नाव लक्षात ठेवा, PYQला आलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. नाव लक्षात राहिलं ठीक आहे, पण माझ्या मते तर लक्षात ठेवलं पाहिजे. अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म आर द 2 ग्रुप्स ऑफ सीड प्रोड्युसिंग व्हॅस्क्युलर प्लांट्स. आता हे फ्लावरिंग प्लांट, ह्यांना फुलं येतात, यांना फुलं नाही आहेत. जिममध्ये फुलं दिसत नाही, म्हणजे जिममध्ये डॅश दिसत नाही. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन फ्लावरिंग प्लांट, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन कोन्स एक टाईपचं, मला काय सांगू, कोन्समध्ये तुम्ही फक्त लक्षात ठेवा, कोन्समध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतं त्यांचं. सीड्स आर एनक्लोज्ड विदिन ओव्हरी, अनएनक्लोज्ड. इथे हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सीड्स आर एनक्लोज्ड म्हणजे बंद असतात सीड. एका ओव्हरीमध्ये, ओव्हरी असं स्ट्रक्चर असतं, हे असं ओव्हरी स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये बंद असतात. फ्लॅट लिव्ज असतात, इथे निडल लाईक म्हणजे असं काटेरी वनस्पती असतात. हे बघा अशी इथे दिले ना, काटेरी तसं. हॅज ट्रायपॉइड्स टिश्यू, हॅज हॅप्लॉइड्स टिश्यू. नंतर पॉलिनेटेड ॲनिमल्स, विंड, वॉटर, मेनी पॉलिनेटेड बाय विंड. म्हणजे यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते ॲनिमल, वॉटर, विंड यांच्यातून होतं. आणि यांचं जे रिप्रोडक्शन पॉलिनेशन बाय विंड, मधुमाशी यांचं प्रजनन करते. ओके, एवढं लक्षात ठेवा. हार्डवूड असतं, हे सॉफ्टवूड असतं. एक्झाम्पल आहे ॲपल, व्हीट, मेपल्स, रोज, वॉलनट, पाईन, सुकस, जिग्नो, नंतर सायपस. ओके, यात खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, थोडंसं बेअर विथ मी. ओके, आता आपण जर बघितलं हे PYQच्या सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवलेल्या इथे PYQमध्ये विचारलेलं आहे. फॉस्फरस जर कमतरता असेल तर अपरिपक्व पानाची गळती होते. आता तुम्ही शेतकरी, खूप जण इथे शेतकरीमध्ये शेतातलं त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे आहे, तर त्यांना ह्या गोष्टी माहिती असेल. जर फॉस्फरसची कमी पडली तर पाण्याची गळती होते त्याच्यात. मॅग्नेशियम जर कमी असेल तर पाने पिवळी पडतात. पोटॅशियम असेल, मला हे सांगायची गरज नाही, पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे याच्यामध्ये. पण पोटॅशियममध्ये प्रथिनेच्या संश्लेनात अडथळा होते. लोह जर कमी असेल तर केवळा हा रोग होतो, ते पिवळी पडतात पानं. बोरॉन जर कमी असेल तर फुलांची निर्मिती होत नाही. बोरॉन म्हणून एक एलिमेंट आहे त्याचं. आणि जर आपण जर बघितलं पीक आणि रोग, तर तांदूळ हे लीफ स्पॉट होतं, तांदूळमध्ये लीफ स्पॉट. टोमॅटोमध्ये ब्लाईट होतो. केळीमध्ये बंची टॉप होतो. हे तुम्हाला जोडायला लक्षात ठेवावंच लागेल, काही करून लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक पण मी पुढे सांगितलेलं आहे. बाजरी आरगट होतो, गहूमुळे तांबेरा होतो.
लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो फंगसमुळे होतो, फायटोफॅलेरामुळे. मोझॅकिक डिसीज ऑफ टोबॅको याच्यामध्ये काय होतं, झाडातील हरितद्रव्य नष्ट होतात. ट्रिटिका जे आहे ग्रॅमिनी ट्रिटिका हे गव्हावरती, फिनॅक्सी ग्रॅमिनी ट्रिटिका गव्हावरील आहे. तांबड्या रोगासाठी होतं हे. आता वेगवेगळे प्लांटमध्ये संप्रेरक असतात, तर त्याच्याबद्दल पण दिलेलं आहे, हे पण PYQला विचारलेलं आहे, ध्यान द्या. ऑक्झिन्स जे आहे ते पहिलं PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतं. PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. तणावनाशक आहे, यूज करतात. नंतर IAA IBA ह्यांचे टाईप्स आहेत, लक्षात ठेवा ऑक्झिन्सचे. जिबरलिन्स ॲसिड आहे, म्हणजे आम्ल आहे, झाडांची लांबी वाढवते. GA2 GA3 असे वेगवेगळे टाईप्स आहेत त्याचे. सायटोकायनिस पेशी विभाजक, सायटो मीन्स पेशी, हे लक्षात ठेवा. सायटोकायनिस म्हणजे पेशी विभाजनाचं कार्य करतं. इथिलिन फळं पिकवण्यासाठी, म्हणजे तुमचे केळी वगैरे गोष्टी पिकवण्यासाठी इथिलिन हे गॅस वापरले जाते, किंवा कधी कधी पावडर पण टाकतात. ॲब्सिसिक ॲसिड तणाव संप्रेरक, बियाणं उगवण्यास प्रतिबंध करतं, म्हणजे हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर नाही आहे, प्रतिबंध करते. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये जर आपण बघायला गेलं तर प्लांट्समध्ये ट्यूबर्स असतात, मुळांपासून जे बनलेलं असतात ट्यूबर्स. बल्ब म्हणजे बल्ब कोणाकोणामध्ये येतं, म्हणजे उगवतं इथून, हे स्टेमपासून उगवतं ना. ऑनियन, गार्लिक, ट्युलिप. रनर्स म्हणजे काय, स्ट्रॉबेरीची कशी वेल वगैरे जातं त्याला. ट्यूबलर्स म्हणजे पोटॅटोस. बाय कटिंग म्हणजे वाईन्स आणि गॅर्नियम. आता आपण प्राण्यांचे वर्गीकरण बघणार आहोत. एक मिनटं. तर समजत असेल तर लाईक करू शकता तुम्ही व्हिडिओला. आणि मला वाटतं अशी PPT किंवा असं कंटेंट कोणी दिलं नसेल, पण मला तुम्हाला द्यायचं आहे कंटेंट एकाच व्हिडिओमध्ये सगळे बायोलॉजी मला कवर करून द्यायची आहे तुम्हाला. आणि ती पण एकदम चांगल्या लेवलवरची, म्हणजे क्वेश्चन बाहेरचं आलं नाही पाहिजे याच्यापेक्षा. प्राण्यांचे वर्गीकरण. सिंगल सेल असतं त्याला प्रोटोझोआ म्हणतात. मल्टीसेलर मेटाझोआ. म्हणजे सिंगल सेल पेशी, एकपेशी असेल तर त्याला प्रोटोझोआ म्हणतो. मल्टीसेल्युलर असेल तर मेटाझोआ. तर सजीव सृष्टीचे वर्गीकरण जर आपण बघायला गेलं तर सृष्टी म्हणजे किंगडम, म्हणजे तुमची सृष्टी कोण काय माहिती आता, पण सृष्टी म्हणजे किंगडम. उपसृष्टी म्हणजे सब किंगडम. वर्ग क्लास, गण ऑर्डर, फॅमिली जीनस आणि स्पीसीज. तर असं लक्षात ठेवा, किंगडम, सब किंगडम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, स्पीसीज, फॅमिली जीनस, स्पीसीज असं हे यांचं वर्गीकरण असतं. लक्षात ठेवायची गरज नाही, पण एकदा सिक्वेन्स आलेला विचारलेला आहे PYQला. ऑप्शनमध्ये असे वेगवेगळे सिक्वेन्स दिलेत, किंगडम, क्लास, ऑर्डर असं तुम्हाला सिक्वेन्सने लावायला देतात. मग त्यामुळे लक्षात राहतं तर ठेवा, नाही राहते तर तुम्ही बघून घ्या तुमचा एक वर्ष तुम्हाला कसा घालायचा आहे. तर प्राणीसृष्टी त्याच्यामध्ये प्रोटोझोआ एकपेशीय गट आणि मेटाझोआ म्हणजे बहुपेशीय गट. मेटाझोआमध्ये असंपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा असणारे क्वाड्रेट आणि नॉन क्वाड्रेट्स असं बनलेलं आहे. याचा पेरिफेरा, सिलेंट्रेटा, सिनेटोफोरा, प्लॅटिहेमेंथस, एस्केलेमेंथस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकोनोडर्मेटा. आता हे सगळ्या जे गोष्ट आहे त्याची पुढे मी ट्रिक दिली आहे, ती लक्षात ठेवायचं कसं. पुढे ट्रिक दिलं आहे, शांतपणे बघा. हा चॅप्टर मोठा आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी प्यायचं पाणी पिऊन घ्या, 1-2 मिनटाचा ब्रेक घ्यायचा ब्रेक घेऊन घ्या. पण हा चॅप्टर मोठा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन येतातच MPSCमध्ये. म्हणून हा चॅप्टर मोठा आहे, तर ध्यान देऊन बघा. पाणी प्यायचं तर पाणी पिऊन घ्या, ब्रेक घ्यायचा ब्रेक घ्या, पण कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ सोडू नका. आता जर तुम्ही व्हिडिओ सोडताय तुम्हाला वर्ष पण सोडावं लागेल, ध्यान ठेवा. समपृष्ठरज्जू क्वाड्रेटामध्ये प्रोक्वाड्रेट्स आणि व्हर्टिब्रेट्स. प्रोक्वाड्रेट्समध्ये तर हेमिक्वाड्रेटा, युक्वाड्रेटा, सेफॅलोक्वाड्रेटा हे असे 3 घटक येतात. याच्यामध्ये या संघातील प्राण्यांना पृष्ठरज्जू आयुष्यभर तसाच राहतो आणि त्यात कुठलाही बदल होत नाही. व्हर्टिब्रेटामध्ये केशरुस्तंभ असणारे प्राणी. व्हर्टिब्रेटामध्ये सायक्लोस्टोमा, पायसेस, ॲम्फिबिया, एव्स आणि मॅमलियन, म्हणजे आपण याच्यात येतो मॅमलियनमध्ये. आता मी हे लक्षात ठेवायचं जे आहे असंपृष्ठरज्जू, ते कसं लक्षात ठेवायचे. पोलीस कॉन्स्टेबल पळाले, नेहमी आनंदात असतात, मग एकदम. पोलीस म्हणजे पेरिफेरा, कॉन्स्टेबल म्हणजे सिलेंट्रेटा, प्लॅटिहेमेंथस पळाले, नंतर नेहमी निमेटेहेल्मिंथस, नंतर आनंदी म्हणजे ॲनालिडा, असतात म्हणजे आर्थ्रोपोडा, मॉलिस्का म्हणजे मग, एकदम म्हणजे एन्कोडर्मेटा,
म्हणजे आज थोडं मी ट्रिक बनवलेली होती. तुम्हाला जर जमते तर लक्षात ठेवा याच्याने, नाहीतर तुम्ही स्वतःची ट्रिक बनवा आणि कमेंट करा, म्हणजे मला पण फायदा होईल आणि बाकीच्यांना पण फायदा होईल, है ना. चॅप्टर मोठा आहे, क्वेश्चन कन्फर्म आहे. मग तुम्हाला डिसाईड करायचं आहे चॅप्टर मोठा आहे, चॅप्टर स्किप करायचं आहे की क्वेश्चन करायचे आहेत, का वर्ष स्किप करायचं आहे की चॅप्टर स्किप करायचं आहे, बघा तुम्ही. आता बघा इथे मी ट्रिक पण लक्षात ठेवलं, ट्रिक पण दिले आहेत. तर प्रत्येकाची ट्रिक पण आहे. प्रोरिफायरा हे टाईप केलेले आहेत. प्रोरिफायरा छिद्रयुक्त प्राणी, जे तुम्हाला शरीरात असंख्य छिद्र असतात, त्याला ओस्टिया म्हणतात छिद्रांना. देह संघटन कोशिका सेल्युलर लेवलवरची असते. सिमेती असिमेट्रिक, म्हणजे हे पेशीपासून बनलेलं असतं. सिमेट्रिक म्हणजे काय, हे आता सर्कल आहे, ह्याला असं डिवाईड करू शकतो आपण, असं डिवाईड करू शकतो. ह्याला डिवाईडच नाही, हे असं वेगवेगळ्या प्रकारच्या शेपमध्ये असतं. असिमेट्रिकल ह्याला कसं आपण डिवाईडच करू शकत नाही समान भागात. उदाहरणार्थ स्पॉन्जियाला. पोरिफायराला पोरिफायरा पोर्स म्हणजे काय, होल. नो सिमेट्रिक, पोरिफायरा नो सिमेट्रिक, असं लक्षात ठेवा. एवढंच एक वर्ड जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात राहते. सिलेंड्रेटा लक्षात ठेवा. सिलेंट्रोटा असं पण लक्षात ठेवू शकता. किरणीय समिती म्हणजे रेडियल, म्हणजे असं एक गोल असतं आणि त्याला तुम्ही असं कट करू शकता रेडियली, म्हणजे त्रिज्येने कट करू शकता. सिनोब्लास्ट म्हणजे खंड देणाऱ्या पेशी असतात त्या. देहगुहा सिलेंट्रेटा, देहगुहा असते म्हणजे एक कॅव्हिटी असते, याच्या गोल असं कॅव्हिटी फॉर्म होते, देहगुहा म्हणतात त्याला. याचे फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा, हायड्रा आणि जेलीफिश. सिनेडा म्हणजे निडल्स. नंतर डंक मारतं, ह्याला एक असं डंक टाईप असतं, म्हणजे स्टिंगिंग ऑर्गन असतं, तर हे डंक मारतं असं लक्ष. सिनेडा डंक. प्लॅटियम म्हणजे चपटे कृमी, फ्लॅटवर्म्स म्हणतात. आणि ट्रिप्टोप्लास्टिक असतात. 3 डम असतात, एक्टोडम, एंडोडम, मिझोडम. मग हे तिन्ही डम्स ह्याच्यामध्ये दिसून येतात प्लॅटियमंथसमध्ये. एवढ्या डीप जायची गरज नाही, पण लक्षात राहिलं तर ठीकच आहे. देहगुहा नसतात, असिलोमेट असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये अशी कुठलीही वॅक्युल्स नाही आहे, गुहा नाही आहे असे त्याच्यामध्ये. बहुतेक परजीवी असतात. टिनिया म्हणतात त्याला. प्लेट म्हणजे चपटा म्हणजे याच्या लक्षात ठेवायचं, प्लॅटिहेमिंथस. निमॅटोड किंवा अस्केलामायथस याचं नाव आहे. गोल आणि लांब असतं. देहगुहा खोटी असते, सुडो अस्कुलमेट असतं. आता तुम्हाला विचारता येईल, डायरेक्ट लाईन देतील, डॅश हॅव सुडोसिलम, म्हणजे किंवा देह कुठला असं प्राणी आहे किंवा कुठला असं जीव आहे ज्याची देहगुहा खोटी आहे, तर हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खोटी देहगुहा कोणाला आहे, तर नेमॅटोइड्स किंवा अस्केलामायथसला असे उदाहरण येतं. अस्कॅरिसिस. ट्रिक आहे, नेमा म्हणजे निडल लाईक बॉडी. ॲनेलिडियामध्ये आहे, सर्व शरीर खंडित असं. ॲनेलिडिया म्हणजे सिगमेंटेड, म्हणजे असं तुमचं शरीर आहे, त्याचं शरीर आहे, मग त्याच्यामध्ये असं सेगमेंट. तुम्ही अर्थूम बघितला, अर्थूम म्हणजे गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र, त्याला सेगमेंटेड असतं ना, म्हणजे असं तुमचं शरीरावरती अशा रेषा असतात, हे असे शरीर आहे आणि त्याच्या अशा शरीरावरती रेषा असतात, त्याला सेगमेंटेड बॉडी म्हणतात. ट्रूसिलम म्हणजे ह्याला खरीच देहगुहा आहे. बंद आणि ओपन रक्तभिसरण मी पुढे सांगितलेलं आहे रक्ताभिसरण चॅप्टरमध्ये. उदाहरण काय, अर्थवॉर्म आहे. याचं ट्रिक काय, ॲनी म्हणजे ॲन्युअल रिंग्स, सेगमेंट असतात, वेगवेगळ्या सेगमेंट असतात. आता आपण पुढे बघतोय संघ अर्थपोडा म्हणजे कॉक्रोच, क्रॅब. याचं वैशिष्ट्य सर्वात मोठा संघ आहे, PYQला विचारलेला आहे. स्पायडर वगैरे गोष्टी येतात त्याच्यात. वैशिष्ट्य काय, संधियुक्त पाय म्हणजे जॉईंटेड लेग. पोडा मीन्स पाय, अर्थ मीन्स जॉईंट. ओके, समजते. चिनट बाह्य कंकाल आणि उघडी रक्ताभिसरण सप्ताह म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. ट्रिक काय, अर्थो म्हणजे सांधा, पोडा मीन्स पाय, जोडलेले पाय, संघयुक्त पाय. संघ मोलुस्का म्हणजे काय, प्लिया, ऑक्टोपस. वैशिष्ट्य काय, शरीर मऊ असतं आणि नंतर मेंटल पाया विसरल मास असतात, बहुतेक शेल्स असतात, श्वसन गिल्सद्वारे होते. आता 2023च्या राज्यसेवेला विचारलं होतं मॅलेकोलॉजी म्हणजे काय. मॅलेको म्हणजे शेलची स्टडी, मोलुस्काचे जे शेल्स असतात त्याची जेव्हा स्टडी केली जाते त्याला मॅलेकोलॉजी म्हणतात. मोलो म्हणजे मऊ, आणि मऊ शरीराचे प्राणी, त्याला एक शंख असतं, त्याला मॅलेकोलॉजी आपण ते स्टडी म्हणतात. इकॉनोडर्मेटा उदाहरणार्थ काय, स्टारफिश आहे, सीयुचुरिन आहे, फक्त समुद्री, काटेरी त्वचा असतं. प्रौढ रेडियल सिमेट्री तुम्हाला सांगितलं. आणखी कोणाला रेडियल सिमेट्री आहे मी तुम्हाला सांगितलं, दुसरंच आहे ते. वॉटर वॅस्क्युलर सिस्टम आहे. ट्रिक काय, इकॅनो म्हणजे काटेरी त्वचा. क्लास इन्सेक्टा जगातील सर्वात जास्त प्रजाती असणारा प्रजाती आहेत, ज्याला हे PYQला विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवा. आता आहे क्वाड्रेटा.
क्वाड्रेटाची वैशिष्ट्ये आहेत. नोटोकॉड असतं त्यांना पृष्ठीय पोकळीय मज्जारज्जू म्हणजे डॉर्सल हॉलो नौकॉड असते. नंतर ग्रिसनातील गिल छिद्र असतात. फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. मासिक आणि उभयचेत स्पष्ट. गुदद्वार शेपटी म्हणजे पोस्ट ॲनल टेर असते. स्मरणट्रिक काय मिनोमिक काय नमोगुशे आपण लक्षात ठेवू शकतो. नोटोकॉड मज्जारज्जू गिल स्लिट आणि शेपटी. क्वाड्रेटाचे वर्गीकरण. उपसंघ काय यू क्वाड्रेटा. फक्त अळी अवस्थेत क्वाड्रेटचे लक्षण दिसतात. प्रौढ अवस्थेत स्थिर असतात, स्थावर असतात. हार्मिनिया स्लॅप हे असतात. आता तुम्हाला खूप बोर असेल तर आय नो, पण जर तुम्हाला पोस्ट पाहिजे ना तर ह्या गोष्टी कराव्या लागतील, कारण टॉपर्स या गोष्टी करतात आणि ते सिलेक्ट होतात. हा चॅप्टर बोर होण्यासारखा आहे, पण मला वाटतं ट्रिक्स वगैरे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि एवढे डीप क्वेश्चन येतात ना, मग जर तुमचा सगळेच तो क्वेश्चन सोडवतात आणि तुम्ही जर नाही सोडवते ना, तुमचं सिलेक्शन नाही होणार. एवढं लक्षात ठेवा आणि थोडंसं ध्यान द्या. सेफेर्नो क्वाड्रेटा आयुष्यभर नोटोकॉड असतं. डोकं विकसित नसतं आणि ॲम्फिबियस असतं. कारण ह्याच्या पुढचा चॅप्टर आहे खूप इंटरेस्टिंग आहे, तर थोडं ध्यान देऊन बघा. हा मी चॅप्टर असा घेतला आहे कारण खूप इम्पॉर्टंट ना, म्हणून थोडासा आधी घेतलेला आहे मी. आय नो कंटाळा येतो, पण लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला. सेफा संपूर्ण शरीरभर नोटोकॉड असतं. उपसंघ वर्टिब्रेटामध्ये आपण येतो. नोटोकॉडचे रूपांतर पृष्ठवंशात होतं. मेंदू व कवटी विकसित असते सर्व प्रगत प्राणी. वर्टिब्रल कॉलम. आता आपण बघतो वर्टिब्रेटाचे क्लास, वेगवेगळे प्रकार. पायसेस म्हणजे मासे. जलचर प्राणी ज्याच्या शरीरावरती स्केल असतात म्हणजे खवले असतात. श्वसनासाठी गलफंडांनी हृदय 2 कप्प्याचं असतं. म्हणजे पायसेस म्हणजे माशांचं हृदय जे असतं 2 कप्प्यांचं असतं. थंड रक्त असतं. कोल्ड ब्लडेड असतात. राहू शार्क असते. मिनोनिक शार्क. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर म्हणजे काय, जल व स्थल दोन्ही ठिकाणी राहतात. त्वचा ओलसर असते. श्वसन गलफंडे आणि फुफ्फुसे त्वचा प्रौढ असतात. हृदयाचे 3 कप्पे असतात. लक्षात ठेवा 3 कप्पे असतात. हे बेडूक वगैरे याच्यात येतं. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी. स्थलचर त्वचा कोरडी असते. शलयुक्त असतं. श्वसन फुफ्फुसांनी केलं जातं. हृदय 3 कप्प्याचं असतं. साप, पाल, मगर या सगळ्या गोष्टी येतात. एव्ज म्हणजे काय, पक्षी म्हणजे शरीरावरची पिसे असतात. पुढील उपांग पंखातील रूपांतरित असतात. हाडं पोकळ असतात कारण त्यांना उडायचं असतं मग त्याचे हाडं ठिसूळ असले तरच ते वजन कमी असणारे. हृदय 4 कप्प्याचं असतं. माणसासारखं त्यांचं हृदय असतं आणि उष्ण रक्ताचे असतात. वॉर्म ब्लडेड असतात. कावळा, कबूतर, मोर हे सगळे त्याच्यात येतात. आणि मॅमेलिया ज्याच्यात आपण येतो त्याच्यामध्ये शरीरावरती केस असतात. स्तनग्रंथी उपस्थित असतात. बहुतेक जीव पिल्लांना जन्म देते. हृदय 4 कप्प्याचं असतं. उष्ण रक्त असतं. मनुष्य, कुत्रा, वेल, वटवाघूळ, मेनोमिक KCG4 केस, स्तनग्रंथी, जिवंत 4 कप्पे. तर मित्रांनो, आपला इम्पॉर्टंट चॅप्टर संपलेला आहे. आता तुमचे सगळे इंटरेस्टिंग टॉपिक येत आहेत. पाणी प्यायचं आहे तर पिऊन घ्या. तर आता आपण चालू करतो एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे उत्सर्जन संस्था. आता किडनी स्टोन वगैरे सगळे खूप कॉमन डिसीज वगैरे किंवा आपण म्हणू शकतो कॉमन कंडिशन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती जर असेलच. किडनी म्हणजे असे दिसते किडनी तुमची. हे तुम्ही जर राजमा जर खाल्ला असेल तर ते सेम असंच दिसतं ना. अशा 2 किडनी असतात तुमच्या. शिरा आणि धमनी याच्याशी कनेक्ट असतं. मूत्रवाहिनी याला युरेटर म्हणतात. आणि ही मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर असतं हे. आणि मूत्रनलिका असते. याचे लोकेशन पण बघून या. असं इथे असतं. विविध सजीवातील उत्सर्जन कसं असतं. अमोनिया. आता आपण जे उत्सर्जन करतो त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. आता अमोनिया हे खूप जास्त विषारी असतं. जेवढे जास्त विषारी असतं ना घटक, तेवढे जास्त ते पाणी लागतं त्याला शरीरातून बाहेर काढण्यासाठी. समजा जर तुम्हाला 1 ग्रॅम अमोनिया बाहेर काढायचं आहे शरीराच्या, तर 500 ml पाणी लागतं. म्हणून याचं एक्सक्रिशन कोण करतं, स्पॉन्ज किंवा टॅडपोल किंवा प्रोटोझोआ. जे स्पॉन्ज आहे ना ते पाण्याचं असतं. टॅडपोल पण पाण्याचं असतात. मग त्यांना पाण्याची कमतरता नसते. मग त्यांना हे अमोनिया ते सिक्रेट करतात. युरिक ॲसिड सर्वात कमी पाणी लागतं. कमी पाणी म्हणजे ते आकाराने छोटे असतील, मग त्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी असतं. जसं की पक्षी, किडे. तर ते युरिक ॲसिड 1 ग्राम तुम्हाला जर बाहेर काढायचं आहे तर 10 ml पाणी लागतं. आता युरिया 1 ग्रामला 50 ml पाणी लागतं.
1 ग्राम युरिया बाहेर काढायला. ह्युमन 20 ते 30 ग्राम पर डे आपण बाहेर काढतो युरिया. आणि सस्तन प्राणी जे मोस्ट ऑफ आहेत ते सगळे युरियाच एक्सक्रीट करतात. ॲल्टॉनिन एक घटक आहे युरिक ॲसिड, नंतर त्याचं रूपांतर होतं आणि गर्भिणीद्वारे ते उत्सर्जन केलं जातं. हे टेस्टिंगमध्ये पण इम्पॉर्टंट पडतं प्रेग्नन्सी टेस्टिंगमध्ये. केरेटिनिन जे केसांमध्ये असतं त्याचं केरेटिनिन रूपांतर होतं आणि ते केरेटिनचं एक्सक्रिशन होतं. ओके, आता किडनीचं स्ट्रक्चर बघा तुम्ही. हे मस्त वाटतं ना डायग्राम, किती मस्त दिसतं आहे. आता इथे हे असा शेप आहे त्याचा, बरोबर. तर ह्याला आपण रिनल कॉर्टेक्स म्हणतो. जे बाहेरचा भाग आहे त्याला रिनल कॉर्टेक्स आणि जे मध्ये असतं मधला भाग त्याला रिनल मेडुला म्हणतो. आता हे जे भाग दिसतं ना तुम्हाला याला आपण म्हणतो मायनर कॅलिक्स. मेजर कॅलिक्स ह्याचा पुढचा भाग मेजर कॅलिक्स. ओके, रिनल पेल्विस म्हणजे मधला भाग, कॉर्टेक्स आणि मेडुला किंवा पेल्विस असं म्हणू शकतो. हे पिरॅमिड्स आहेत, हे वेगळे ब्रश टाईप दिसतं ना तुम्हाला, ब्रश टाईप हे दिसतं ना, याला पिरॅमिड म्हणतो आपण. पिरॅमिड कसं असतं, टोकेले असं असतं ना, तसंच आहे ना हे, त्याला पिरॅमिड्स म्हणतो. रिनल कॉलम्स म्हणजे असे जे कॉलम्स येतात त्याला रिनल कॉलम्स म्हणतो. कॉर्टेक्स तर तुम्हाला कळायलाच आहे. रिनल वेन, रिनल आर्टरी, रिनल नर्व. मेडुला तुम्हाला माहिती आहे, मेडुला याला म्हणतात मेडुला. युरेटर म्हणजे ज्यातून युरिन आपण पासआउट होतं. कॅप्सूल म्हणजे एक कवरिंगमध्ये असतं त्याला कॅप्सूल म्हणतात. आणि हे जे वरती दिसतं ना असं एक स्ट्रक्चर असतं इथे, ह्याला ॲड्रेनल ग्लँड म्हणतात. किडनीच्या वर जे असतात ना ग्लँड्स त्यांना ॲड्रेनल ग्लँड्स म्हणतात. वजन किती असतं, 125 ते 170. उजवे वृक्क खाली असते थोडंसं. का असते खाली, तिथे एक ऑर्गन असतं ना वरच्या साईडला, स्प्लीन जे असतं ना, त्याच्यामुळे ते उजवे वृक्क जे आहे तो तुमचं खाली येतं थोडंसं डाव्या वृक्कापेक्षा. कलर कुठला आहे, जर लगेला कलर जो आहे जो पिवळा येतो तो युरोबिलिनोज यांच्यामुळे येतो. रक्तशुद्धीकरण जर आपण बघितलं किडनीमध्ये जे रक्तशुद्धीकरणाचा दर आहे 125 ml पर मिनिटाला रक्त शुद्ध होतं. 125 ml पर मिनिट म्हणजे दिवसातून 180 वेळा रक्त या किडनीमधून फिरतं. म्हणजे रक्तशुद्धीकरणाचं काम कोण करते, किडनी करते. आणि 180 लिटर आपल्या बॉडीमध्ये किती माहिती आहे रक्त 5 लिटर असतं. टोटल रक्त 5 लिटर आहे. 5 लिटर रक्त पूर्ण बॉडीमध्ये आहे, पण 180 लिटर रक्त ना किडनी एकदम शुद्ध करते. म्हणजे परत ते रक्त किडनीमध्ये जातं, परत शुद्ध होतं, परत रक्त किडनीमध्ये जातं, परत शुद्ध होतं. एक्झॅक्टली डायलिसिसमध्ये तेच गोष्ट होते, फक्त डायलिसिस खूप कॉस्टली आहे. म्हणजे देवाने एवढं चांगलं शरीर दिलं आहे ते किती महागाचं आहे विचार करा. नॉर्मल आउटपुट काय युरिनचं, नॉर्मल आउटपुट म्हणजे 1 to 2 लिटर नॉर्मल आउटपुट. एका नॉर्मल माणसाचं 1 ते 2 लिटर युरिन तयार होतं. म्हणजे 1.5 लिटर आपण म्हणू शकतो ऑन एन ॲव्हरेज. किडनीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन युनिट नेफ्रॉन आहे. नेफ्रॉन जसं की आपल्या शरीराचं स्ट्रक्चर आणि फंक्शन युनिट सेल आहे. म्हणजे आपण प्रत्येक आपली जी शरीर आहे ते पेशीपासून बनलेलं आहे, तसंच किडनी जे आहे ते नेफ्रॉनपासून बनलेलं आहे. नेफ्रॉनचं एकदा स्ट्रक्चर बघून घ्या. हे बोमन्स कॅप्सूल असतं. ग्लोमेरुलस म्हणजे जे धमनी आणि सिरा हे यांचं मिळून हे ग्लोमेरुलस बनतं. आणि ग्लोमेरुलसला कव्हरिंग करण्यासाठी बोमन्स कॅप्सूल आहे. कॅप्सूल नावातच कळतं ना. आणि हे कॅप्सूल पुढे जाऊन PCT प्रॉक्सिमल कन्व्हर्टेड ट्यूब्यूल याच्यामध्ये कन्वर्ट होतं. नंतर DCT, नंतर लूप ऑफ हेनले, नंतर हे जाऊन कनेक्टिंग डगमध्ये. याच्यामध्ये काय होतं, रक्ताभिसरण होतं. आता खूप डीप कन्सेप्टमध्ये जायचं नाही आपल्याला, फक्त हे डायग्राम एकदा बघून घ्या, लक्षात राहतील. उत्सर्जन पद्धतीतील विविध क्रम. फिल्टरेशन ग्लोमेरुलसद्वारे रक्त गाळले जाते. गाळायचे रक्त चाळणीसारखे आहे. गाळ हा बोंबलेसमधून संपुटात एकत्र केला जातो आणि पुढे फिल्टरेशन नलिकेत पाठवला जातो. याला गाळण म्हणतात. पुनःशोषण म्हणजे रिअब्झॉर्प्शन. तर शरीरात हवे असलेले पदार्थ पुन्हा रक्तात नेफ्रॉनद्वारे घेतले जातात आणि ही प्रक्रिया PCTमध्ये, रिअब्झॉर्प्शन प्रक्रिया PCTमध्ये होते. स्त्राव म्हणजे सेक्रेशन म्हणजे जे शरीरातून बाहेरच काढायचे, परत शरीराला नको असलेले पदार्थ रक्ताद्वारे परत नेफ्रॉनमध्ये टाकले जातात. ही DCTमध्ये होते. युरिया, युरिक आम्ल हे सगळं बाहेर टाकलं जातं. उत्सर्जन म्हणजे एक्सक्रेशन. नेफ्रॉनच्या शेवटी ट्रू युरिन तयार होतं, ते बाहेर टाकलं जातं. समजलं. उत्सर्जनासंबंधित आजार. अनियुरिया म्हणजे मूत्र पूर्णपणे बंद होतं. हे कशामध्ये होतं माहिती आहे का, जेव्हा किडनीमध्ये म्हणजे युरेथ्रामध्ये किंवा तुमच्या मूत्रमार्गामध्ये ना कुठला खडा किंवा आपण म्हणतो रेनल स्टोन वगैरे असतं ते अडकलेलं असतं ना, तेव्हा मूत्र येणं पूर्णपणे बंद होतं. किंवा तुमचं किडनी फंक्शन होत नाही आहे, किंवा वेगळे CKD वगैरे आहे. CKD म्हणजे क्रोनिक किडनी डिसऑर्डर वगैरे आहे, त्याच्यामध्ये ॲन्युरिया दिसून येतं. ग्लायकोयुरियामध्ये ग्लुकोज प्रमाण जास्त आढळतं. मिल्की युरियामध्ये फॉस्फेट असतं. ऑलिगो युरिया म्हणजे तेवढे मूत्र तयार होत नाही, म्हणजे प्रमाण कमी होतं. 1.5 लिटरपेक्षा कमी होऊन जातं. म्हणजे तुम्ही 1 लिटरच्या आपण कमी किंवा 700 ml जर येते तर ऑलिगो युरियामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. पॉलियुरिया म्हणजे 2.5 लिटर 3 लिटर जर लगवी तयार होते तर त्याला पॉलियुरिया म्हणतात.
ओके, तुम्हाला कळलेलं आहे एक्सक्रिटरी सिस्टम. खूप जेवढं एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच सांगायची मी ट्राय केलेलं आहे. जास्त सांगून पण तुम्हाला अर्थ नाही, कारण तुम्हाला बाकी गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत आणि कमी सांगून तुम्हाला अर्थच नाही ना. मग कमी सांगून म्हणजे तुमचा क्वेश्चन जर सुटत नसेल तर अर्थ नाही आहे. आता आपण बघतोय स्केलेटन सिस्टम. स्केलेटन सिस्टम म्हणजे काय? अस्थिसंस्था. अस्थिसंस्था म्हणजे ऑस्टिओलॉजी. ऑस्टिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बोन्स. स्टडी ऑफ बोन्समध्ये आपल्याला किती असतात बोन्स? मानवीच्या शरीरात 206 बोन्स असतात. जर आपण बाळामध्ये भेटलं तर 270 असतात. का 270? बाळामध्ये काय जास्त? बाळामध्ये छोटे छोटे बोन्स आहेत, त्यानंतर जॉईंट होऊन एक होतात आणि त्या बोन्स म्हणजे कमी, बोन्सची संख्या कमी होते, तर 206 होते. ऑस्टिफिकेशन म्हणजे हाडांचा एकमेकांशी जोडले जाणे, त्याला ऑस्टिफिकेशन म्हणतात. तर आपण जर बघितलं सर्वायकल, थोरॅकिक, लंबार, सॅक्रल, ऑक्सिक असे हे आपले वर्टिब्रे आहेत, म्हणजे मानाचे कणे आहेत. तर मानेचे मणके सर्वात छोटे असतात. नंतर थोरॅकिक म्हणजे छातीच्या बरगड्या हे 12 असतात. लंबार जे आहेत म्हणजे कमरेचे इथले मोठे मणके आहेत हे सर्वात मोठे असतात. लंबार ते 5 असतात. सॅक्रल म्हणजे 5 असतात. त्रिकोणी आकाराचे हाड बनलेले असतात. 5 हाडांचे एक त्रिकोणी हाड बनलेले असतात. जसं की मी म्हटले लहानपणी हे 5 हाड वेगवेगळे असतात, नंतर मोठेपणी एक होतात, असं हे आहे. कॉक्सिक जे आहे हे पण शेवटी मणका भरीव असतो, शेवटचा मणका भरीव असतो. टेंडन काय करतं? मसल टू बोन अटॅचमेंट होते. समजा आता हा तुमचा बोन आहे आणि इथे तुमचं मसल आहे, तर ही मसल टू बोन अटॅच करणारं जे काम आहे हे टेंडन आहे. ओके, आणि बोन टू बोन अटॅच म्हणजे हे तुमचं मसल आहे समजा, हे स्टायलसवरती लिहायला थोडं अवघड पडतं आहे, आणि ते पण बोन आहे. तर हे बोन टू बोन जे कनेक्शन आहे ना ते कोण करतं? लिगामेंट्स करतं. ओके, बस एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. हाडामध्ये काय? हाताचं एक गृहीत धरू आणि पायाची एका गृहीत धरू. ओके, तर हाताच्या हाडामध्ये ह्युमरस असतं, वरती जे आहे दंडात ते ह्युमरस असतं, मोठं हाड आहे ते. आणि मांडीतलं सर्वात मोठं हाड ते फिमर असतं. फिमर म्हणजे मांडीचं जे हाड आहे ना ते खूप मोठं असतं, त्याला फिमर म्हणतात. गुडघ्याच्या खालील पायात टिबिया आणि फिबुला, आणि दंडाच्या समोरच्या हातामध्ये रेडियस आणि अल्ना असतं. एका तळ हातात 13 हाड असतात. मेटाकार्पल 5 असतात आणि कार्पल 8 असतात. बोटांमध्ये 14 हाड असतात, फॅरेंजिस म्हणतो आपण त्याला. इथे पण तसंच तळपायामध्ये 12 हाड असतात. इथे बघा 12 आहे आणि तळ हातामध्ये 13 आहे. ओके, पायामध्ये 12, हातामध्ये 13. टार्सल 7, मेटाटार्सल 5. ओके, बोटांमध्ये फॅलेंजस म्हणजे 14 हाड असतात आणि गुडघ्यामध्ये नी बोन असतं. आता काही जण म्हणते गुडघ्यामध्ये डोकं आहे, नाही, गुडघ्यामध्ये नी बोन असतं. पॅटेला, त्याला आपण पटेला म्हणतो. पटेला थोडंसं वळ वेगळं आहे, आपण पटेला म्हणतो त्याला. इथे आपण थोडंसं बेसिक स्ट्रक्चर बघून घ्या. स्कल असतं, स्कल हे क्रेनियम असतं, मॅन्डिला असतं, याने मॅक्झिबल असतं. वर्टिब्रा तुम्हाला मी सांगितलं, सर्वायकल वर्टिब्रा. थोरॅकिक म्हणजे हे बरगडे असतात. क्लॅविकल सर्वात छोटा बोन जो आहे, सर्वात छोटा बोन नाही बोलता ना आपण, इम्पॉर्टंट बोन बोलू शकतो आपण. क्लॅविकल सर्वात छोटा बोन ना तुमच्या इयरमध्ये असतो. त्याचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा. इयरमध्ये 3 बोन असतात, म्हणजे तुमच्या कानामध्ये 3 बोन असतात छोटे छोटे. मॅलस इनकस स्टेपस. आता त्याच्यामधला सर्वात छोटा बोन कुठला आहे ते कमेंट करून सांगा मला. KBCमध्ये पण असले क्वेश्चन विचारतात. मॅन्डिबल छातीच्या इथला पार्ट आहे, आणि हे जे आहे ते स्टर्नम म्हणतात त्याला. रिप्स तर तुम्हाला माहिती आहेत. नंबर वर्टिब्रे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे हे आहे ते ह्युमरस आहे आणि हे फिमर आहे. ओके, अरे या फिमर. नंतर पटेला म्हणजे गुडघ्यातला बोन. टिबिया म्हणजे गुडघ्याखालचा जो लॉंग बोन आहे तर टिबिया म्हणतात. फिबुला म्हणजे हे टार्सल, मेटाटार्सल, फॅरेंजस. आता मला हा एकच व्हिडिओ बनायचा नाही तर मी तुम्हाला रिअल बोन्सचा फोटो दाखवले असतं. माझ्याकडे आता रिअल बोन्स पण आहेत, ते फोटो मी दाखवले असते तुम्हाला, पण ते थोडंसं काही गरजेचं नाहीत. सांध्यांचे प्रकार अचल आणि चल. अचल सांधे म्हणजे एकदम घट्ट पकडले असतात, डोळे आणि चेहऱ्यांच्या हाडामध्ये जोडलेले सांधे. रेखाकृत सांधा असतो. अपूर्णचल म्हणजे पाठीचा खाण, म्हणजे थोडीच मुवमेंट होते. पूर्णचल म्हणजे सगळेच मुवमेंट होते. उखळीचा सांधा म्हणजे कंबर आणि खांद्यामध्ये असतं. बिजागिरीचा सांधा कोपर आणि गुडघ्यामध्ये असतं. हे सांध्यांवरती ना 2024मध्ये क्वेश्चन आहे राज्यसेवेमध्ये, मग तुमच्या कंबाईनला तर जरूर विचारतील, म्हणून थोडंसं लक्षात ठेवा. उखळीचा सांधा कंबर आणि खांद्यामध्ये असतं. बिजागिरीचा सांधा कोपर आणि गुडघ्या आणि बोटाच्या हाडांमध्ये असतो. सरकता सांधा मनगट आणि घोटामध्ये असतो.
खिळीचा सांधा हा कवटी जेथे ॲटलास भेटते. ओके. आता ग्रंथी पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, मोठा चॅप्टर आहे. जसं ॲनिमल किंगडम होता तसा ग्रंथी म्हणजे ग्लँड्स मोठा चॅप्टर आहे. याचे पण चांगले नोट्स आहेत आणि याच्यात पण ट्रिक्स मी आणलेल्या आहेत. तर असं तुम्हाला आतापर्यंत कुठे शिकवलं नसेल, पण मी ट्राय केलेला आहे शिकवण्याचा. आणि UPSCमध्ये शिकवलं असेल, पण MPSC मला नाही वाटत शिकवलं आहे कोणी. एंडोक्राईन अंतरस्रावी आणि बाह्यस्रावी म्हणजे एक्झोक्राईन. बाह्य एक्झो, एंडो म्हणजे आत. एंडो म्हणजे स्राव डायरेक्ट रक्तात मिसळतात. एंडो संप्रेरक म्हणजे त्यांचं नाव असतं हार्मोन्स. डकलेस ग्लँड असतात म्हणजे यांना वाहून नेण्यासाठी कुठलीही डक नसते आणि याला आपण पिट्युटरी ग्लँड्स वगैरे वेगवेगळे ग्लँड्स आहेत. एक्झोक्राईन म्हणजे बाह्यस्रावी, थेट रक्तात नाही तर इतरत्र ह्यांचं विसर्जन होतं. विकरे यांना एन्झाईम्स म्हणतो. डक्ट ग्लँड असतात जसं की सलायव्हरी ग्लँड, जठर ग्लँड, स्वादपिंड असं असतं. आता हायपोथॅलॅमस ही मास्टर ग्लँड असते आणि ही पिट्युटरी ग्लँड आहे. तर मी फक्त डायग्राम दाखवण्यासाठी आणले. थॅलॅमस आता जर तुम्ही बघितलं, थॅलॅमस इथे आहे आणि नंतर पिट्युटरी ग्लँड त्याच्या खालीच असते. आणि जी कॅव्हिटीमध्ये सिच्युएटेड असते ना पिट्युटरी ग्लँड, त्याला सेला टर्सिका म्हणतात. कॅव्हिटी म्हणजे अस्थिची एक कॅव्हिटी असते, त्याला सेला टर्सिका म्हणतात. आणि पिट्युटरीचे 2 भाग असतात, अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी. जर आपण बघायला गेलं तर आता मी पूर्ण टेबल बनवलेलं आहे, ते सोपं आहे आणि ते ट्रिक पण दिले आहेत, लिबरमेडी ट्रिक. आता मी इथे कसं केलं आहे, ग्रंथी कोण तयार करते, त्याला कुठला हॉर्मोन तयार करतो आणि त्याचं मुख्य कार्य काय. जर तो हॉर्मोन अति किंवा कमी झाला, म्हणजे जर त्याची डेफिशियन्सी किंवा एक्सेस झालं तर काय होणार आहे आणि त्याची ट्रिक काय लक्षात ठेवायची. एवढं सगळं तुम्हाला कुठेच नसेल दिलेलं आहे, मला वाटतं. दिलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण बघून घ्या एकदा. पिट्युटरीमधून तुम्हाला ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट होतो. ह्याचं कार्य काय, ग्रोथ हॉर्मोन नावातच कळते, उंची वाढण्यासाठी. आणि जर अति झालं तर गायग्नॅन्टिझम किंवा ॲक्रोमेली किंवा अल्प झालं तर डॉर्फिझम. डॉर्फ म्हणजे छोटी हाईट, गायग्नॅन्टिझम म्हणजे खूप हाईट वाढते. GH म्हणजे ग्रोथ हाईट, असं लक्षात ठेवा. पिट्युटरी आणखी एक हॉर्मोन सिक्रेट करते, TCH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. थायरॉइडला उत्तेजना देतं, थायरॉइडचे विकार होऊ शकतात. TCH म्हणजे थायरॉइड स्टार्ट. थायरॉइडचे विकार गॉयटर आहे, नंतर आपण तुम्ही ॲक्रोमेली, खूप सारी गोष्टी आहेत थायरॉइडमध्ये, आपण ते पुढे बघणार आहोत. TCH. ACTH म्हणजे ॲडेनो कॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन. अधिवृक्क कॉर्टिकस सिक्रेशन करतं, म्हणजे अधिवृक्क जे आहे तुम्हाला किडनीच्या वरती जे ग्लँड आहे ती सिक्रेट करते. अधिवृक्क वेगवेगळे कॉर्टिकॉइड्स सिक्रेट करते आणि कॉर्टिकॉइड्सचं असंतुलन जे होतं कशामध्ये, ACTHमुळे. पिट्युटरी FSH सिक्रेट करते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जे अंड आणि शुक्राणू निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. आणि हे जर नाही सिक्रेट झालं तर वंध्यत्व येतो. वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी. पिट्युटरी आणखी एक हॉर्मोन सिक्रेट करते, LH. पिट्युटरी खूप साऱ्या गोष्टी सिक्रेट करते, मग पिट्युटरी थोडंसं लक्षात ठेवा. पिट्युटरी नंतर LH येतं. LH म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन. हे काय करतं, टेस्टोस्टेरॉन निर्मिती करतं, म्हणजे मेल्समध्ये असतं, म्हणजे नरमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवतं. आणि प्रजनन समस्या जर ह्याची कमतरता झाली तर प्रजनन समस्या उद्भवू शकतात. LH म्हणजे लव हॉर्मोन म्हणलेलं आहे, पण नका लक्षात ठेवू तसं. पिट्युटरी प्रोलॅक्टिन पण सिक्रेट करतं. हे काय, दूध निर्मिती, म्हणजे जेव्हा ब्रेस्ट मिल्क जे निर्मिती आहे ते प्रोलॅक्टिनमुळे होतं. गॅलेक्टोरिया जर कमी जास्त झालं प्रोलॅक्टिनमध्ये तर होतं. ADH ॲडेनो अँटीड्युरेटिक हॉर्मोन. अँटीड्युरेटिक हॉर्मोन पोस्टेरियर पिट्युटरी सिक्रेट करते, पश्च पिट्युटरी असं सुद्धा म्हटलेलं आहे. ADH जे आहे ते मूत्र कमी करतं, पाण्याचं शोषण करतं. हे ADH ना तुम्हाला डायबिटीस इन्सिपिडसमध्ये दिसून येतं, ADH. आणि अँटीडायरेटिक आहे. नंतर जे पोस्टेरियर पिट्युटरी ते ऑक्सिटोसिन एक सिम्युलेट करतं. डिलिव्हरीच्या वेळेस काय होतं की, म्हणजे जेव्हा आपण गर्भिणी जेव्हा असते तेव्हा ते जे लेबर पेन होतं ते ऑक्सिटोसिनमुळे होतं. ऑक्सिटोसिनमुळे प्रसूतीला जर कमी जास्त झालं तर प्रसूतीला अडचण निर्माण होऊ शकते. ऑक्सिटोसिन हे लव हॉर्मोन म्हटलेलं आहे खरं तर. आता थायरॉइड ते तुमच्या गळ्याची ती जी भाग असते त्याला थायरॉइड म्हणतात. थायरॉइडमध्ये T4 T3 हे वेगवेगळे टेट्राथायरोआयोडीन असं जे म्हटलेलं आहे त्याला. आणि त्याचं चयापचनात वाढ म्हणजे मेटाबॉलिझम, शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे त्याच्यात वाढ करण्याचं कार्य आहे. हायपर आणि हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं तुम्हाला. याचे पण वेगवेगळे रोग आहेत,
प्रत्येकाचे वेगवेगळे रोग आहेत. हायपोथायरॉइडिझम गॉइटर आहे, मायक्झिडेमा होऊ शकतं, असे वेगवेगळे रोग आहेत त्याचे. नंतर थायरॉइड कॅल्सिटोनिन पण एक सिक्रेट करतं, रक्तातलं कॅल्शियम कमी करतं, हे लक्षात ठेवा. हाडं कमजोर होतं त्याच्यामुळे आणि कॅल्शियम डाऊन होतं. ओके. पॅराथायरॉइड म्हणून हे तुमच्या थायरॉइड ग्लँडच्या अपोजिट साईडला म्हणजे मागच्या साईडला हे असतात आणि हे 4 असतात. ह्याची संख्या 4 आहे. 2 2 2 2 असे असतात. रक्तातील कॅल्शियम वाढ करतं, हे हाडं ठिसूळ होतात त्याच्यामुळे. म्हणजे काय, आता रक्तातील कॅल्शियम कमी झालं, हे कुठे जातं, हाडांना जातं. हे जर कॅल्सिटोनिन वाढते तुमचं, तर हाडं कमजोर नाही होणार, हाडं मजबूत होणार. आणि हाडं कमजोर कधी होतील, जर कॅल्सिटोनिन कमी झालं. ओके. कॅल्सिटोनिन मी आधी सांगितलं तुम्हाला. पॅराथायरॉइड हार्मोन पण सांगितलेलं आहे. अधिवृक्क म्हणजे मेडुला. आता अधिवृक्काचे 2 पार्ट आहेत, मेडुला आणि कॉर्टेक्स. आता अधिवृक्क तुमचा असा समजा, आता तुमचा अधिवृक्क आहे आणि इथं हे किडनी आहे, किडनी ही अशी आहे. आता अधिवृक्कमध्ये हे जे अधिवृक्क होतं असं, तर हे आणि मधलं साईड मेडुला असतं आणि साईडला जे आहे ते कॉर्टेक्स असतं. एवढं बेसिक लक्षात ठेवा. मेडुला म्हणजे मधल्या साईडमधून ॲड्रेनालिन सिक्रेट होतो. ॲड्रेनालिन म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना, ॲड्रेनालिन रश झाला माझा एकदम, म्हणजे तुम्ही एकदम आपत्कालीन ऊर्जा येते. कधी कधी ट्रक वगैरे पलटी झाला तर काही माणसं ना असं एकदम असं काही कार्य करून जातात की अमानवीय वाटतं त्या गोष्टी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हृदयाची गती वाढते, वेगवेगळ्या गोष्टी होतात त्यामध्ये. तर ॲड्रेनालिन रश हे अधिवृक्क करतं. अधिवृक्काचं मेडुला पार्ट काय करतं, नॉन ॲड्रेनालिन पण सिक्रेट करतं, रक्तदाबावरती नियंत्रण. ॲड्रेनालिनचे अपोजिट काम हे करतं, नॉन ॲड्रेनालिन. अधिवृक्क कॉर्टिसॉल जे आहे त्या तणाव नियंत्रणासाठी कुशिंग डिसीज किंवा ॲडिसन डिसीज होतं. फक्त नाव लक्षात ठेवा, तुम्हाला विचारणार नाही आहेत. कुशिंग डिसीज किंवा ॲडिसन डिसीज कोण करतं, कॉर्टिकॉल्स किंवा अधिवृक्कात जे सिक्रेट करतं त्याच्यातून होतं. अल्डेस्टेरॉन जे कॉर्टेक्स सिक्रेट करतं, अधिवृक्काचं कॉर्टेक्स म्हणजे बाहेरचा भाग, ते सोडियम जे आहे ते पाण्याचं संतुलन राखतं आणि बीपीमध्ये बदल करतं, ते अल्डेस्टेरॉन आहे. इन्सुलिन, खूप जणांना माहीत असेल, डायबिटीज मेलेटस, त्याचं नाव आहे DM, आपण DMच म्हणतो. DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट नाही, इथे DM म्हणजे डायबिटीज मेलेटस. इन्सुलिन काय करतं, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतं. स्वादुपिंड आणखी सिक्रेट करतं ग्लुकॉन रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवतं. हायपरग्लायसिमिया करतं, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं याच्यामुळे, ग्लुकॉनमुळे. एकदमच तुमचं साखरेचं प्रमाण कमी झालं तरी पण तुमचा मृत्यू अटळ आहे, आणि एकदमच साखर तुमचं प्रमाण वाढलं तर तुमचाही मृत्यू अटळ आहे. म्हणजे बॅलन्स ठेवायचा आहे, एक्स्ट्रीम कंडिशन नाही, मिडल पाथ आपल्याला अपनावायची आहे. ओके. पुरुष म्हणजे टेस्टोस्टेरॉन, पुरुष गुणधर्म, लैंगिक दुर्बलता येते जर ह्याची कमी असेल तर. अंडाशय इस्ट्रोजन सिक्रेट करतं, स्त्री गुणधर्म, मासिक पाळीवरती विकार होऊ शकतात. प्रोजेस्टेरॉन जे आहे ते गर्भधारण टिकवण्यासाठी, गर्भपात, ह्या गोष्टी होतात. हे झाले वाटतं हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसची मी R1 नाही सांगितलं. ओके. TRH थायरॉइड रेग्युलेटिंग हॉर्मोन सांगितलं वाटतं. ओके. TRH, आता हे हायपोथॅलॅमस काय करतं, मास्टर ग्लँड ना, मग हे डायरेक्शन देतं पिट्युटरीला, मग पिट्युटरी सिक्रेट करतं. आता हे काय, थायरॉइड रेग्युलेटिंग हॉर्मोन, हे काय करतं, TSH वाढवतं. म्हणजे हे कोण, TSH कोण सिक्रेट करतं, पिट्युटरी. मी लिहूनच दाखवतो. हे हायपोथॅलॅमस हे पिट्युटरीवरती काम करतं. आता पिट्युटरी काय सिक्रेट करतं, TCH. आता हायपोथॅलॅमस काय म्हणतं, TRH सिक्रेट करतं. म्हणजे हायपोथॅलॅमस सांगतं की आपल्याला TRHची गरज आहे, थायरॉइडला स्टिम्युलेट करायची गरज आहे. कोणाला सांगतं, पिट्युटरीला. पिट्युटरी काय करतं, TSH सिक्रेट करतं. TSH काय करतं, थायरॉइडला ट्रिगर करतं. म्हणजे अशी ही चेन आहे. ओके. म्हणजे हायपोथॅलॅमस पिट्युटरीला कंट्रोल करते, पिट्युटरी तुमचं बाकी ग्लँड्सला कंट्रोल करते, असं लक्षात ठेवा. ओके. TSH सिक्रेट करतं, CRH म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन. नंतर GnRH म्हणजे ग्रोथ रेग्युलेटिंग हार्मोन. नंतर स्टोमॅटोस्टॅटिन म्हणजे म्हणजे ग्रोथ कमी करतो, ग्रोथ हार्मोन जे आहे त्याला थांबवतं. नंतर डोपामाइन म्हणजे काय, तुम्हाला जसं की तुम्ही रील बघता तेव्हा तुमचं डोपामाइन सिक्रेट होतो. जेव्हा तुम्ही टाईमपास करता तेव्हा तुमचं डोपामाइन सिक्रेट होतो. जेव्हा कोणासोबत अट्रॅक्शन होतं तेव्हा ते डोपामाइन सिक्रेट होतं. प्रोलॅक्टिन कमी करतं, हे लक्षात ठेवा. ओके. आता झायमोझाईन्स किंवा प्रोएन्झाईम्स याचं ही इनिशियल स्टेज असते, ते कन्वर्ट होतं एन्झाईम्समध्ये, आणि हे PYQला विचारलं आहे. झायमोझाईम्स, आता वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. तर तोंड जी लाळ ग्रंथी आहे ती सलायवरी अमायलेज सिक्रेट करते, म्हणजे त्याला टायलिन म्हणतात. मी ह्याला पटायलिन म्हणलेलं, खूप जण हसलेले मला, पण ह्याला टायलिन म्हणतात.
पण मी स्पेलिंगमुळे पटायला ठीक आहे. कार्बोहायड्रेट्सचे पचन करतं हे, स्टार्चचं माल्टोजमध्ये कन्व्हर्जन करतं. ट्रिक तुम्ही बघून घ्या, तुम्हाला जर वाटतं लक्षात ठेवू शकतो याच्यानं तर लक्षात ठेवा. गॅस्ट्रिक ग्लँड्स जे आहेत ते पेप्सिन सिक्रेट करतात. पेप्सिन म्हणजे काय, प्रथिनांचे पचन करतं, प्रथिनांना पेप्टोजमध्ये कन्वर्ट करतं. रेनिन लहान मुलांमध्ये असतं, हे दुधांना गोठवतं. हे केसिन तर पॅराकेसिनमध्ये कन्वर्जन करतं. डिटेलमध्ये जाऊ नका, फक्त तुम्ही नाव लक्षात ठेवा, कारण जोड्या लावमध्ये विचारतात टायलिन कोण सिक्रेट करतं, रेनिन पेप्सिन हे कोण सिक्रेट करतं, किंवा अन्नाशय सिक्रेट करतं, काय फक्त नाव लक्षात ठेवा. गॅस्ट्रिक अमायलेज हे काय करतं, फॅटचं पचन करतं, फॅटचं फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्जन करतं. पॅनक्रियास जे आहे ते पॅनक्रियाटिक अमायलेज कार्बोहायड्रेट पचन करतं, स्टार्चचं माल्टोजमध्ये. ट्रिप्सिन, केमोट्रिप्सिन आणि पॅनक्रियाटिक अमायलेज हे पॅनक्रियास सिक्रेट करतं. किमोट्रिप्सिन, पॅनक्रियाटिक अमायलेज. ट्रिप्सिन जे आहे ते प्रथिनांचं पचन करतं, प्रथिनांचं पेप्टाईड्समध्ये कन्वर्ट करतं. क्रिमोट्रिप्सिन जे आहे तर प्रथिनांचं पचन करतं, प्रथिनांचं पेप्टाईड्समध्येच कन्वर्जन करतं. पॅनक्रियाटिक अमायलेज आहे फॅटचं पचन करतं, फॅटचं फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल असं कन्वर्जन होतं. ही रिॲक्शन विचारू शकतात. न्यूक्लिएलेज म्हणजे न्यूक्लिक ॲसिडचं पचन करतं, RNAचं न्यूक्लियोटाईडमध्ये कन्वर्जन होतं. ओके. लहान आतडे नाव लक्षात ठेवा, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टेज, पेप्टिडेज, नंतर न्यूक्लियोटाईड्स एक्झॅक्ट नावानुसारच आहे. सुक्रोजचं, माल्टोजचं पचन, सुक्रोजचं पचन, लॅक्टोजचं पचन, पेप्टिडाईडचं पचन, न्यूक्लियोटाईडचं पचन. ओके. मग इथे काय करायचं, हे टेबल बघून घ्यायचे, कारण हे लक्षात नाही राहण्यासारखे. 4-5 वेळा वाचाल तेव्हाच लक्षात राहील. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणतो आहे, जर तुमचं 4-5 वेळा रिव्हिजन होतं आहे तरच हे लक्षात राहणार नाही. तुम्ही फक्त एकदा बघताय तर काहीच नाही लक्षात राहणार तुम्हाला एक्झामच्या आधी. सबकॉन्शियसमध्ये राहील, पण ते एवढं पण नाही लक्षात राहणार. सबकॉन्शियस माइंड तुमचं एवढा पण मोठा नाही, तुम्हाला बाकी सब्जेक्ट पण आहेत. मग तुम्ही काय करा, हा व्हिडिओ परत एकदा बघायचा आहे तुम्हाला, पण आता तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. तुम्हाला माहिती आहे मला कंटाळा आला आहे, तुम्हाला बोरिंग वाटतं आहे, पण नका बोरिंग वाटू. पुढे आणखी इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि तुमच्यासाठी एक लास्टला गिफ्ट पण आहे. गिफ्ट काय मी लास्टला सांगेन, पण हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मला वाटतं हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे MPSCवाल्यांसाठी, तर नीट ध्यान द्या. ओके. आता आपण चालू करतो आहे प्रजनन संस्था. प्रजनन संस्थामध्ये DNA प्रत तयार करायची. आपल्या DNAचं डुप्लिकेशन होतं आहे. हे माझं हँडरायटिंग थोडंसं असंच आहे, तरी पण मी खूप ट्राय केलं आहे की चांगली हँडरायटिंग काढायचं. टाईप्स काय, सेक्शुअल, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल म्हणजे वेगवान गुणसूत्राचे विभाजन होतं. ओके. जनकोशीय म्हणजे 2n डिप्लॉईड तयार होतात, 2 पेशी असतात, नवजात पेशी मायटोसिसमध्ये किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. लॅक ऑफ जेनेटिक व्हेरिएशन, याच्यामध्ये काही म्हणजे वेगळा बदल होत नाही, एक्झॅक्ट 30 पेशी रिपीट होते. आता हे समजा सेल आहे, याचं डिव्हिजन कसं होणार, असं आणि असे 2 सेल तयार होतात. हे असे सेल आहे तर हे असं 2 वेगळे होतील. ओके. स्टोमॅटिक सेल किंवा सेक्स सेल आपण म्हणतो. युनिसेलर ऑर्गॅनिझम्समध्ये होते. बायनरी फिजन म्हणजे अशी हे होऊन तुटून जातं एकदा, तुटल्यावरती वेगवेगळे सेल होतात. मल्टिपल फ्युजन म्हणजे असे छोटे सेल होतात, तयार होतात. बडिंग म्हणजे कायकिंग म्हणजे बडिंग असतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलरमध्ये कसं होतं, खंडीभवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन. पुढे मी सांगितलेलं आहे, थोडंसं ध्यान द्या. फ्रॅगमेंटेशन म्हणजे छोटे पार्ट कट होऊन ते वेगवेगळे पार्ट बनतात. आता फक्त नाव लक्षात, स्पायरोगॅरामध्ये खंडीभवन होतं. पुनर्जीवन म्हणजे रिजनरेशन, प्लॅनेरियामध्ये होतं. मी पुढे सांगितलेलं आहे, थोडंसं छान घ्या. मुकुलायन म्हणजे बडिंग, हायड्रामध्ये होतं. शाकीय प्रजनन म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, बीजनिर्मिती म्हणजे स्पोर फॉर्मेशन. आता बडिंग म्हणजे हायड्रामध्ये काय होतं की असं एक बड तयार होतो आणि बड डिटॅच होतो आणि डिटॅच होऊन वेगळा त्याचं एक हायड्रा तयार होतो, मग त्याला बडिंग असं म्हणतात. ब्रायोफायलममध्ये काय होतं की तुमच्या एकाच पानाला दुसऱ्या छोटे पानफुटे आपण जे म्हणतो ना, तसंच आहे. स्वीट पटरचं काय, स्टेमपासून वेगळा स्टेम तयार होतो, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणतो आपण त्याला. स्पायरोगॅरमध्ये स्पोर फॉर्मेशन होतं. स्पोर असे हे जे असं हवेत उडतात आणि नंतर तेच दुसरीकडे जाऊन इस्टॅब्लिश होतात. हे आहे ग्रेनिश लेअर तयार होते स्पोरमुळे, स्पोर फॉर्मेशन. आता इथे फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, हे जे असे दिसतात ना दोन पार्ट्स, ह्याचे वेगवेगळे पार्ट्स तयार होतात, असे वेगवेगळे तुटतात आणि फ्रॅगमेंट होऊन ते दुसरं स्वतः वेगळं ऑर्गॅनिझम तयार होतं. रिजनरेशन म्हणजे जसं की पालीची तुम्ही शेपटी कापली तर परत ती ऑर्गन रिजनरेट होतो आहे, नवीन ऑर्गन तयार होतो. आता ह्याच शेपटीपासून दुसरं ऑर्गॅनिझम तयार होतो आहे, त्याला रिजनरेशन म्हणतो आपण. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट, फूल हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स करण्यासाठी.
प्रत्येक बीजांडात एक अंडपेशी असते. आता हे थोडेसे वर्ड हार्ड आहेत म्हणजे इंग्लिशवाल्यांसाठी. फुलांचे 4 पार्ट्स असतात: कॅलिक्स, करोला, अँडोशियम, गॅनोशियम. निटलपुंज, दलपुंज, पुग्म आणि जायंग. पुग्म आणि जायंग इसेन्शियल वर्ल्स असतात, म्हणजे अँडोशियम, गॅनोशियम खूप इम्पॉर्टंट आहे. हे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट असतं. आता आपण बघतोय रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. तुम्हाला मी म्हटलं होतं की 2 वेगवेगळ्या सिस्टम असतात, खुली आणि बंद. रक्ताभिसरण संस्था खुलीमध्ये काय येतं, शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स असतं, म्हणजे याच्यामध्ये कुठलीही रक्तवाहिनी नसते. जसं की अर्थपुडा, मॉलिस्का याच्यामध्ये, जसं मी ॲनिमल किंगडममध्ये सांगितलं होतं. आता तुम्हाला वाटतं किती दिवस झाले मी वाचून ॲनिमल किंगडम, कारण तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत आलेलं आहेत. तुमचं थोडंसं संपत आलेलं आहे व्हिडिओ, आणि तुमचं खूप सारं नॉलेज तुम्हाला वाढलेलं आहे ह्या व्हिडिओमधून. आणि ह्या नॉलेजचा वापर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करणार आहात, नाहीतर तुमचं सगळं ब्लँक जाईल. एवढे तासांची मेहनत. बंद क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे रक्तवाहिन्या असतात, म्हणजे तुमचे वेन्स, फ्लोईंग वेन्स असतात आणि त्याच्यामधून रक्त वाहतं. आता उभयचर प्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये हे सर्क्युलेशन सिस्टम असतं. आता हार्टचे डायग्राम अशी नाही आहे. आपण जे काढतो ना असं बदाम काढतो, ते चुकीचं आहे. हार्टचे डायग्राम अशी, खरा हार्ट असा दिसतो. खऱ्या हार्टचे पण फोटो आहे, पण मी दाखवू नाही शकत, कारण खऱ्या हार्टचे फोटो तुम्ही बघून माझ्याकडे आहेत, पण मला वाटत नाही ते यूट्यूब दाखवू देईल मला. उजवी धमनी, नंतर आता वेगवेगळे हे मराठी नाव आहेत, थोडेसे डिफिकल्ट आहेत माझ्यासाठी. सुपेरियर, इन्फिरियर वेना केवा असे सगळे नाव आहेत. मी सांगतो, फक्त हार्ट असा दिसतं, असं लक्षात ठेवा. 4 पार्ट असतात: उजवे अलिंद, डावे अलिंद, राईट व्हेंट्रिकल, राईट आर्ट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट आर्ट्रियम. आता तुम्हाला मी फ्लो सांगतो, आणि इथे ही राईट साईड आहे, इथे लेफ्ट साईड आहे, कारण आपण असं बघतोय. ओके, त्या साईडने जर बघायला गेलं तर ही, आता तुम्हाला वाटेल हे लेफ्ट साईड यायला पाहिजे, नाही, ही राईट साईड आहे आणि ही लेफ्ट साईड आहे म्हणतो ते ऐका. आता अशुद्ध रक्त, शरीरातून अशुद्ध रक्त वरची व खालची वेना किंवा सुपिरियर आणि इन्फिरियर वेना किंवा अशुद्ध रक्त याच्यात येतं. सुपिरियर इन्फिरियर वेना किंवा ते कुठे जातं, राईट आर्टरीमध्ये. तुम्हाला 4 कप्पे करून दाखवतो. हे राईट आर्टरीम आहे, इथे जातं खराब रक्त. सुपिरियर वेना किंवा ट्रायकस्पिड वॉल, सॉरी मी तर तुम्हाला इथे पिक करूनच दाखवतो. ओके, हे तुमचं हृदय आहे समजा. 4 कप्पे करतोय, हृदय समजा समजतच नाही यार. अशुद्ध रक्त कुठून येतं, शरीरातून येतं. अशुद्ध रक्त इथे येतं. इथे तुमचं ट्रायकस्पिड वॉल, म्हणजे तीन याचं त्याला काय म्हणतात, त्रिपदरी झडप म्हणतात त्याला. आणि इथून 3 वॉल खुलले जातात तेव्हा राईट व्हेंट्रिकलमध्ये ओपन होतं रक्त. आणि हे इथे जे आहे ते फुफ्फुसांसाठी कनेक्टेड असतात. फुफ्फुसांमधून फुफ्फुसांकडे आपलं ब्लड जे असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड, ते जातं, आणि फुफ्फुसांमधून जे आहे ब्लड ते परत येतं फुफ्फुसांच्या पल्मोनरी आर्टरीजमधून. नंतर हे फुफ्फुसांचे जे रक्त शुद्ध होतं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिळतो लंग्समधून, आणि फुफ्फुसांच्या शिरा पल्मोनरी वेन्स घेऊन येतात लेफ्ट आर्टरीमध्ये. लेफ्ट आर्टरी म्हणजे हे, मग इथे फुफ्फुसांकडून रक्त येतं. हे फुफ्फुस आहे समजा तुमची, आणि हे घेऊन येतात लेफ्ट आर्टरीमध्ये. लेफ्ट आर्टरीमध्ये आलं इथे बायकस्पिड वॉल, म्हणजे 2 द्विपदरी झडप, बायकस्पिड वॉल. आता खूप जण ऐकले असेल तुम्ही, वॉल गेला आहे, छातीचा वॉल गेला असं म्हणतात ना गावाकडे बाया वगैरे. तर वॉल म्हणजे व्हॅल्व असतं, ते व्हॅल्व. तर लेफ्ट व्हेंट्रिकल मग आर्टरीमधून व्हेंट्रिकलमध्ये येतं. म्हणजे तुम्हाला हे जे सांगितलं, हे आर्टरियम आहे आणि हे व्हेंट्रिकल आहे, तर आर्टरीमधून व्हेंट्रिकलमध्ये येते. ते व्हॅल्व 2 ह्याचा बायकस्पिड वॉल आहे. आणि हे नंतर महाधमनी, आर्टरिया, आणि नंतर संपूर्ण रक्त, म्हणजे इथून तुमचं रक्त सर्व शरीरात जातं. सर्व शरीरातून रक्त इथे येतं, इथून खाली येतं, इथून लंग्सकडे जातं, लंग्स इथून इथे पाठवतं, आणि नंतर मग इथून खाली येतं आणि हे सर्व शरीरात जातं. ओके, बेसिक समजण्याचा ट्राय केलेला आहे. हे तुम्हाला कधीच विचारलं नाही, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे. ओके, आता आहे वेगवेगळ्या रक्तपेशी म्हणजे RBCs, एरिथ्रोसाईट. आता रक्तपेशीमध्ये आता जर आपण बघितलं, आकार कसा आहे, बायकॉन्केव्ह, मी आधी सांगितलं आहे, केंद्र नसतं याच्यात. आयुष्य किती, 120 दिवसाचं आयुष्य असतं RBCsचं, आणि त्याच्यानंतर नवीन जनरेट होतात आणि हे डेड होतात पहिलेच्या. मुख्य कार्य काय, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वाहून नेणे, ऑक्सिजनच वाहून नेणे. रंगद्रव्य हिमोग्लोबिन आहे, रेड कलरचं असतं. निर्मिती कुठे होतं, अस्थिमज्जा, म्हणजे बोन मॅरो. तुमच्या मोठ्या हाडांमध्ये अशी जागा असते, आणि हे हाड आहे समजा, इथे जागा आहे ना, इथे तयार होतं तुमचं ऑक्सिजन काय,
आर बी सी O2 टॅक्सी आहे, म्हणजे O2ला घेऊन जाते. O2 म्हणजे काय, ऑक्सिजन. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBC. ल्युकोसाइड्स आपण म्हणतो त्याला. न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसिलोफिल, लिम्फोसाइड, मोनोसाइड. आता हे 5 प्रकार आहेत त्याचे, 5 प्रकार. ओके, आता 5 प्रकार लक्षात कसे ठेवायचे. नेवर इट बॅड लेमन मँगोज, हे असं लक्षात ठेवा. NEBLM. इथे मी ट्रिक पण दिलेली आहे, तर ट्रिक पण सोबत आहे. PDF डाउनलोड करायचे, वाचायचे, बरोबर. ओके, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसिलोफिल, लिम्फोसाइड, मोनोसाइड. न्यूट्रोफिल जे आहे ते काय करतं, जंतू संसर्गाशी लढा देतं. इओसिनोफिल काय, ॲलर्जी आणि परजीवीशी विरोध करतं. बॅसिलोफिल काय, हिस्टामिनचा स्त्राव करतं. हिस्टामिन ॲलर्जीमध्ये स्त्राव होतो. ओके, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हिस्टामिन, एव्हिल वगैरे गोष्टी, फेनेरामाइन, ह्या सगळ्या गोष्टी नका लक्षात पडू तुम्ही, मेडिकल सायन्समध्ये नका येऊ. लिम्फोसाइडमध्ये प्रतिकारशक्ती वाढवतं. आणि मोनोसाइड जे आहे ते फॅगोसायटोसिस करतं. फॅगोसायटिस म्हणजे जे पण फॉरेन बॉडी आहे त्याला मारतं. ओके, मुद्दे. WBCचं काय केंद्रक असतं का, असतं. तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतं. RBCला पण केंद्रक असतं आणि WBCला पण केंद्रक असतं. स्टेटमेंट बरोबर आहे का चूक, चूक, ध्यान द्यायचं आहे. ओके, कार्य काय, शरीराचं संरक्षण. आयुष्य किती असतं, काही तास आणि काही वर्ष. काही तास ते काही वर्ष आयुष्य असतं WBCचं. आणि RBCचं लाईफ किती, 120 डेज. लक्षात ठेवा. प्लेटलेट्स, थ्रोम्बोसाइट, हे काय रक्त गोटायला खूप महत्त्वाचं आहे. आकार काय, अतिशय लहान असतो. केंद्रक नसतं. आयुष्य 7 ते 10 दिवस. मुख्य कार्य रक्त गोठायचं कार्य करतं. निर्मिती अस्थिमज्जामध्ये. अस्थिमज्जामध्ये निर्मिती कोण, RBCची पण होते. ओके, प्लेटलेट्स काय करतं, प्लग म्हणजे जखम बंद करतो. आता मी इथे बघतोय मानवी रक्तातील 2 घटक पडतात, ब्लड प्लाझ्मा आणि रक्तपेशी म्हणजे ब्लड कॉर्पिस्कल. ब्लड प्लाझ्मा जे आहे ते 55% आहे आणि कॉर्पिस्कल 45% आहे. ब्लड प्लाझ्मा जे आहे त्या फिकट पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ आहे, ते आम्लधर्मी असतो. ब्लड प्लाझ्मामध्ये 90% पाणी असतं, 7 प्रथिने, सेंद्रिय वगैरे करतं. रक्तामध्ये ग्लोबिलिन, अल्ब्युमिन, फेब्रिन्स यासारखे प्रथिने असतात. तसेच कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे क्षार पण असतात. कॉर्पिस्कलमध्ये आपण बघितलं RBC, WBC आणि प्लेटलेट्स. रक्तद्रव्य म्हणजे हिमोग्लोबिन. आपलं रेड कलरचं जे ब्लड आहे ते कोणामध्ये असतं, वर्टिब्रेट्समध्ये असतं, माणसामध्ये असतं. क्लोरोक्लोरिन म्हणजे ॲनलेडिसमध्ये असतं, म्हणजे ॲनलेडिस, क्लोरोक्लोरिन. हिमेथ्रिन म्हणजे लिंग्युला. नंतर हिमोसायनिन म्हणजे मॉलिस्कस. वेगवेगळ्या कलरचे हे रंगद्रव्य आहेत. मग हे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये दिसून ॲनिलिडा, लिंग्युला, मोल्ला. आता क्लोरोक्लोरिन कॉपरचा निळ्या कलरचं येतं. गांडूळ म्हणजे अर्थवमला 4 कप्पे असतात, जसं की माणसांना आहेत 4 कप्प्याचं हार्ट असतं. आता माझा हार्ट असं आहे, तुम्हाला आता असंच लक्षात राहायला पाहिजे हार्ट. ओके, थोडं एकदा रिवाईज करतो. इथून शरीरातून पूर्ण खराब रक्त पहिल्या ह्या कप्प्यात इथून खाली जातं, रक्त खालच्या कप्प्यात, नंतर ते लंग्सकडे जातं, लंग्समधून परत वरच्या कप्प्यात वरून खाली जातं, खालून शरीरात जातं. बेसिक लक्षात ठेवायचं. ओके, झुरळाच्या हृदयाला 13 कप्पे असतात. झुरळ एवढा वेळ दिसतो ना, त्याला 13 कप्प्यातलं हृदयाला. म्हणजे किती, आपले 4च कप्पे आहेत, ते पण कोणीच नाही तर त्या कप्प्यात. पक्षी 4 कप्पे असतात. सस्तन प्राणी 4 कप्पे असतात. माशांना 2 कप्पे असतात. उभयचर प्राण्यांना 3 कप्पे. सरपटणारे प्राणी 3 कप्पे. अपवाद कोणी, मगर. असे अपवाद पण विचारतात MPSC. पक्षी वर्गात मोडणाऱ्या प्रत्येक गटाला 4 कप्पे असतात आणि सस्तन प्राण्यांना पण 4 कप्पे असतात. फॅक्ट लक्षात ठेवावंच लागेल, काय करणार. ओके, लास्ट टॉपिक, लास्ट हा एवढा टॉपिक केला, तुमचं बायोलॉजी कंप्लीट होतं आहे, लक्षात ठेवा. तर मानवी अन्नाचे खाली प्रकारे घटकांमध्ये वर्गीकरण केलं जातं. ऊर्जा घटक, संरक्षण घटक, पूरक घटक. अन्न घटक. ऊर्जा घटकांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, प्रोटीन्स, फॅट्स म्हणजे फॅट्स या तिन्ही घटकापासून आपलं ऊर्जा घटक बनतं, म्हणजे ह्याची आपली डेली नीड आहे याची. संरक्षण घटक म्हणजे आपल्या शरीराला म्हणजे संरक्षण करतं, हे मिनरल्स आणि व्हायटामिन्स. हे 2 घटक संरक्षण म्हणतात, कारण रोगांपासून बचाव करतात ते. आणि पूरक घटक म्हणजे हे पाहिजेच, पाणी पिलं नाही तर तुम्हाला काय होईल, काहीच नाही होणार. तंतुमय पदार्थ हे पण आहेत पूरक घटक आहेत. तर कार्बोहायड्रेट्सचे वेगवेगळे प्रकार असतात. आता मी हे डिटेल नाही वाचत आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे PPTF घेऊन. ओके, कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आहेत. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइडमध्ये घटक संख्या एकच, मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2. ओके, उदाहरणार्थ ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. डायसॅकराइडमध्ये सुक्रोजचं ग्लुकोज प्लस ग्लुकोज, माल्टोज, लॅक्टोज असे 2 घटकांपासून बनलेलं आहे. पॉलिसॅकराइड म्हणजे वेगळे चेन आहेत, हे वेगवेगळ्या अशा. आता मोनोसॅकराइड म्हणजे एकच आहे, डायसॅकराइडमध्ये 2 आहेत, असे 2 घटक आहेत. आणि पॉलिसॅकराइडमध्ये मेनी चेन असते. साठवण रचना, स्टार सेल. महत्त्वाचे मोनोसॅकराइड्स कुठले आहेत, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, गॅलेक्टोज आहे.
ग्लुकोज काय करतं, शरीरातील तीव्र ऊर्जा निर्माण करतं. फ्रुक्टोज काय, गोड साखर असते. आणि गॅलेक्टोज आहे, लॅक्टोजचा घटक आहे. डायसॅकराइड्समध्ये येतात 2 घटकांपासून बनलेलं आहे. सुक्रोज जे आहे ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, माल्टोज आहे ग्लुकोज प्लस ग्लुकोज, लॅक्टोज आहे ग्लुकोज प्लस लॅक्टोज. बाकी नका बघू, हे जोड्या लावामध्ये विचारतील म्हणून मी पाठ करून देतो तुम्हाला. आणि इथे साईडला ट्रिक पण आहेत, तर लक्षात ठेवा. आता मी असं लक्षात ठेवलं, माल हे तो सनी की गर्लफ्रेंड है, असं मी लक्षात ठेवलेलं. तुम्हाला कसं लक्षात ठेवा. पॉलिसॅकराइड्समध्ये तर स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. स्टार्च जे आहे ते वनस्पतीमध्ये भेटतं, ग्लायकोजन आहे ते यकृत आणि स्नायूमध्ये, सेल्युलोज जे आहे वनस्पतीच्या पेशीभित्तिकामध्ये असतं. स्टार्च जे आहे ते ऊर्जा साठवून करतं, ग्लायकोजन आहे ते प्राण्याची ऊर्जा साठवूनमध्ये, सेल्युलोज जे आहे ते रचना म्हणजे स्ट्रक्चरिंगमध्ये डेव्हलपमेंट करतं. आता तुमच्या अन्नामध्ये रोज काय जास्त पाहिजे, सर्वात जास्त काय पाहिजे तुमच्या अन्नामध्ये, व्हेजिटेबल्स पाहिजे डेली सर्वात जास्त. मीठ आणि सी फूड सर्वात जास्त पाहिजे. मीठ म्हणजे काय, मांस, आणि सी फूड म्हणजे समुद्रीय मांस, मासे वगैरे वगैरे ते जे पण येतात. नंतर फ्रूट्स, नंतर ग्रेन्स, नंतर डेअरी प्रोडक्ट्स, नंतर फॅट्स. पण सगळ्यात जास्त आपण हेच खातो, फॅट्स. सगळं तेलकट वगैरे, तेलकट सगळं खायची गरज आहे. पण रोज जे खायचे व्हेजिटेबल्स तेच नाही खात आपण. MPSC असू द्या, कोणी डॉक्टर असू द्या, कोणी असू द्या, आपण हेच खातो. प्रथिन्याची रचना. प्रथिने म्हणजे काय, प्रोटीन्स. मूलभूत रचना काय, चॉन आपण असं लक्ष ठेवूया. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कधी S आणि P पण येतं. मूलभूत घटक अमायनो आम्ल, पेप्टिडाईज बंद असतं, अमायनो पेप्टिडाईड. हे असं 2 ह्याचे कोण बनतं, पेप्टिडाईड बॉन्ड बनतो त्यांचा. अमायनो आम्लाचे प्रकार आहेत. इसेन्शियलमध्ये 8 असतात. लायसिन, व्हॅलिन 8 प्रकारचे आहेत, सगळे नाही लक्षात ठेवले तरी चालेल. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स, लायसिन, व्हॅलिन. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे शरीरात तयार होतात. नॉन इसेन्शियल म्हणजे आपल्या शरीरात तयार होतात, ते बाहेरून खायची गरज नाही. अर्धावश्यक म्हणजे वाढत्या वयात आवश्यक असतात. आर्गिनिन म्हणजे ग्रोइंग किड्स आर स्पेशल. आता हे बघा, इथे मी ट्रिक्स सांगितलेले आहे जे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. इसेन्शियल अमायनो ॲसिडसाठी फॅलिन, व्हॅलिन, थिओनिन, ट्राय15 लक्षात ठेवा. मी नाही म्हणत की हे येईलच आणि तुम्ही हे करूनच जा. आलं तर ठीक आहे, नाही आलं तर सोडून द्या. प्रथिन्यांचे संरचनात्मक स्तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. आता प्रथिन्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, अमायनो आम्लाची साखळी असते, हेलिक्स किंवा बेडशीट. टर्शरीमध्ये 3D स्ट्रक्चर असतं आणि अनेक साखळ्या असतात. उदाहरणार्थ इन्शुलिन, कॅरेटिन, एन्झाईम. प्रथिन्यांचे प्रकार असतात संरचनात्मक, एन्झाईम, वाहक आणि हॉर्मोन्स. आणि संरचनात्मक. तर संरचनात्मकमध्ये तर कोलेजन प्रोटीन, एन्झाईममध्ये तर अमायलेज, वाहकमध्ये येतं हेमोग्लोबिन, हार्मोन्समध्ये येतं इन्शुलिन, आणि संरचनात्मक येतं अँटीबायोटिक. ओके. प्रथिनांमध्ये जैविक कार्य काय, वाढ आणि दुरुस्ती करतं, एन्झाईमची निर्मिती करतं, हॉर्मोन्सची निर्मिती, रोगप्रतिकारशक्ती, ऊर्जा स्त्रोत, पेशींची दुरुस्ती, चयापचय नियंत्रण, पत्रपिंडे. नंतर 4 किलोग्रॅम कॅलरी ऊर्जा स्त्रोत, लक्षात ठेवा 4 किलोग्रॅम एका प्रोटीनमुळे. आहारातील प्रथिनांचे स्त्रोत प्राणीजन्य, वनस्पती. प्राणीमध्ये काय येतं, अंडी, दूध, मांस, आणि वनस्पती डाळ, सोयाबीन. फॅट्स, स्निग्ध पदार्थ जे सर्वात जास्त आपण खातो आणि जे सगळ्यात खूप डेंजरस आहेत आपल्या शरीरासाठी, पण गरजेचे आहेत. इसेन्शियल, जास्त पण नाही, कमी पण नाही. व्याख्या, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले ऊर्जाचे देणारे सेंद्रिय युग. ऊर्जा मूल्य 9 किलोग्रॅम कॅलरी भेटते. तसंच प्रोटीनचं किती आहे, प्रथिनांमध्ये किती किलोग्रॅम कॅलरी भेटते, किलो कॅलरी पर ग्राम, हे युनिट आहे, लक्षात ठेवा. हे 9 किलो कॅलरी पर ग्राम जे आहे ते फॅट्समधून भेटतं. आणि 4 किलो कॅलरी पर ग्रॅम कोणामधून भेटतं. द्रव्यता, पाण्यात अद्रव्य असतात फॅट्स. साठवण स्थान, त्वचेखाली यकृत, मेदपेशी, जे पण जाड असतं त्यांच्यामध्ये फॅट जास्त असतं. रासायनिक नाव, लिपिड्स असतात त्याला. फॅटचा रासायनिक घटक, फॅटी ॲसिड, लांब कार्बन साखळी असते, ग्लिसरॉल, 3 कार्बननी बनलेले अल्कोहोल असतं. आणि बंध काय, एस्टर बॉन्ड असतो त्याच्यामध्ये. फॅटचे प्रकार आहेत सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, ट्रान्स फॅट. सॅच्युरेटेड फॅटमध्ये दुहेरी बंध नसतात, अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये दुहेरी बंध असतात. आणि ट्रान्स फॅट म्हणजे कृत्रिम फॅट, बेकरी फॅट्स आपण सुद्धा म्हणतो त्यांना. आणि सॅच्युरेटेड फॅटमध्ये तूप, लोणी, नारळ तेल, सूर्यफूल तेल, ऑलिव्ह ऑइल, हे ते सगळे अनसॅच्युरेटेड फॅट. हे नाही विचारणार तुम्हाला, पण हे विचारतील सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये फरक काय. अनसॅच्युरेटेड फॅटचे प्रकार आहे मोनोसॅच्युरेटेड, पॉलिसॅच्युरेटेड, एकेरी बंध, एकपेक्षा जास्त बंध. शरीरातील फॅटचे कार्य काय, ऊर्जा साठवण, उष्णता संरक्षण, अवयवाचं संरक्षण म्हणजे अंतर्गत अवयवांना संरक्षण देणं, जीवनसत्व शोषण जे आहे ते AKD शोषण, किंवा हॉर्मोन्सची निर्मिती, स्टेरॉइड हॉर्मोन्स. नंतर आपण बघतोय पुढे
त्याच्यानंतर जर आपण बघितलं आयर्न, हिमोग्लोबिन, थायरॉईड. आता जर आयर्नची कमी झाली तर तुम्हाला काय होईल, ॲनिमिया होईल. आयोडीनची कमतरता झाली तर गॉयटर होईल. झिंकची कमतरता झाली तर तुमचं ग्रोथ रिडक्शन, तुमची वाढ कमी होईल. कॉपरची कमतरता झाली तर तुमचं ॲनिमिया परत होईल. फ्लोरीन जर झालं तर डेंटल कॅरीज, दातांची तुमची झीज होईल. तसेच कॅल्शियम जर कमी झालं तर तुमचं रिकेट्स किंवा ऑस्टिओपोरोसिस होईल. फॉस्फरसची कमी झाली तर हाडं कमजोर होतील. सोडियमची कमी झाली तर मसल क्रॅम्प्स येतील. तुमचे जे मांस आहेत ते त्याच्यामध्ये क्रॅम्प्स बसणार. पोटॅशियमची कमी झाली तर विकनेस येईल, ओव्हरऑल विकनेस. मॅग्नेशियमचे ट्रेमर्स म्हणजे तुम्हाला काय म्हणतात, ट्रेमर्समध्ये थरथराहट, थरथर होईल ते शरीर. चरबीमध्ये विद्राव्य जीवनसत्व म्हणजे आता फॅट सोल्युबल विटामिन्स काय, किडा असंही लक्षात ठेवतं, किडा. फॅट सोल्युबल व्हायटमिन्स, किडा जर लक्षात ठेवलं. ए विटामिन जे आहे ते रेटिनॉल म्हणतात त्याला, आणि दृष्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे. रातांधळेपणा पण होतो ह्याच्याने. डी विटामिन कॅल्सिफेरॉन जे आहे ते हाडं मजबूत होतात, कॅल्शियमचं शोषण करतं. रिकेट्स होतं त्याच्याने. ई विटामिन जे आहे ते टोकोफेरॉल, पेशींचं संरक्षण करतं, वंध्यत्व येतं त्याच्यामुळे अभाव असेल तर. व्हायटामिन के जे आहे ते फिलोक्युविनोन येतं आणि हे रक्त गोठवण्यासाठी महत्त्वाचं आहे. अभाव असेल तर रक्तस्राव होतो. कोणापासून भेटतं हे तुम्ही स्वतः बघून घ्या. आता विटॅमिन बीचं कॉम्प्लेक्स जे आहे ते विटॅमिन बी, विटॅमिन B12, थायमिन, रायबोफ्लोविन, नियासिन, पेठिथिडीन, नंतर पॅराडॉक्सिन, नंतर बायोटिन, नंतर फॉलिक ॲसिड, नंतर सायकोबिलॅमिन. ही नाव फक्त एकदा बघून घ्या सगळ्यांची. जोडल्यामध्ये एकदा विचारू शकतात. ट्रिक जर लावू शकतात तर लावा. इथे मी मे बी ट्रिक दिली आहे. आता विटॅमिन सीमध्ये नाव काय, ॲब्सिसिक ॲसिड. स्कर्वी डिसीज होतं, सीचं सी, स्कर्वी. सिट्रस म्हणजे काय, लेमन. आंबट जर खाल्लं तर विटॅमिन सी भेटतं असं लक्षात ठेवा. संत्री आणि आवळामध्ये भेटतं. कनेक्टिव्ह टिश्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोलॅजिन फायबर म्हणजे हाडं जाड आणि मजबूत असतात, लवचिक नसतात, हे ताण सहन करतात. टेंडन किंवा लिगामेंट, टेंडन आणि लिगामेंटमधला मी तुम्हाला फरक सांगितलं आहे. कोण बोन टू बोन जोडतं, टेंडन की लिगामेंट कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्ही एंडपर्यंत आहात की नाही मला कळेल. आणि मला वाटतं आहे 0.1% मुलंच हे एंडपर्यंत बघत आहेत, कारण जे सिलेक्ट होणार आहेत तेच एंडपर्यंत बघणार. कारण ज्यांना सिलेक्ट व्हायचं नाही, फक्त टाईमपास करायचं आहे, ते स्टार्टिंगला बघून सोडून दिलं असेल आतापर्यंत. गॅरंटीड दे तुम्ही 0.1% फक्त मुलं जे बघत आहेत त्यांचं सिलेक्शन कन्फर्म आहे. जे मुलं बघत आहेत ना त्यांचं सिलेक्शन कन्फर्म आहे एंडपर्यंत, म्हणजे त्यांचं डेडिकेशन एवढं कळतं आहे एंडपर्यंत बघणं. जाऊ दे आपण देऊ. इलेस्टिक फायबर्स पातळ लवचिक असतात, ताणल्यानंतर पूरस्थितीत येतात. नंतर रेग्युलेटरी तंतू जे असतात, रेक्टिलिनियर फायबर्स जाळीसारखे असतात, अवयवांचा आधार असतो, प्लिहा आणि यकृतमध्ये असतात. मसल फायबर्स म्हणजे अस्थिस्नायू, स्केलेटन्स म्हणजे आडव्या पट्ट्या आणि लांब पट्ट्या असतात, ऐच्छिक असतात. व्हॉलेंटरी म्हणजे ऐच्छिक, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हलवू शकता त्यांना. हृदयस्नायू म्हणजे कार्डियक जे मसल्स फायबर्स असतात ते शाखायुक्त असतात, इंटरकॅलेटेड डिस्क असतात. याच्यावरती ना नीटमध्ये क्वेश्चन होता, तुम्हाला नीटचं काय असं. अनैच्छिक इन्व्हॉलेंटरी असतात. इन्व्हॉलेंटरी म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये असतात. तुम्ही जर ठरवलं की हृदयाला बंद करायचं तर नाही करू शकत, ते स्वतःहून त्यांची हालचाल होणार आहे. स्मूथ जे फायबर्स आहेत ते पट्ट्या नसतात त्यांना, अनैच्छिक असतात. इन्व्हॉलेंटरी आतड्या आणि गर्भाशयाला असतात. नर्व फायबर जे आहेत ते मलनीय तंतू, मेलनियन आवरण असतं, मायलिन शीत असतं त्यांना. वेगवान असतात ते मेलेनियन तंतू असतात. अमायलिनेटेड शीत म्हणजे मायलिन शीत नसते आणि मंद असतात, ते स्वायत्त मध्यस्थ संस्थामध्ये असतात. आता कोलेजन तंतूचे प्रकार आहेत टाईप 1, टाईप 2, टाईप 4 टाईप आहेत. हाडांत्वचा उपस्थाती, रक्तवाहिनी आणि बेसमेंट मेम्ब्रेन. वैशिष्ट्य काय, सर्वात मजबूत असतात ते हाडं. टाईप 1 जे असतात ते फायबर्सचे टाईप 1मध्ये येतात, सर्वात मजबूत. लवचिक जे असतात टाईप 2मध्ये येतात. जाळीसारखे असतात ते रक्तवाहिनीमध्ये असतात, टाईप 3मध्ये येतात. आणि बेसमेंट मेम्ब्रेन फिल्टरमध्ये येतं. तर मित्रांनो आपलं कंप्लीट झालेलं आहे बायोलॉजीचं PDF, आणि याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत मला तरी वाटतं आहे. आणि हे जर PDF तुम्ही रिवाईज केलं ना चांगली, आणि व्हिडिओ 1-2 वेळा जरी बघितलं ना परत स्पीडमध्ये, तरी तुम्हाला बायोलॉजीचा एकही क्वेश्चन चुकणार नाही असं वाटतं. आणि ही PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. आणि जर तुम्हाला खरंच माझी मेहनत आवडली असेल, कारण ही PDF बनणं खूप वेळ लागलेला आहे, खूप डाटा मी सर्च केलेला आहे, खूप PYQs बघितलेले आहेत, त्या ह्याच्यातून मी PDF बनवलेली आहे. आणि टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलवरती PYQs पण भेटणार आहेत कंबाईनचे, राज्यसेवेचे पण PYQ मी टाकलेले आहेत, आणि वेगवेगळ्या नोट्स भेटणार आहेत. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि तुम्हाला जर वाटतं ही चांगली मेहनत आहे माझी,
तर प्लीज तुमच्या मित्रांनी शेअर करा आणि ह्या चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.